Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वराची Thank स्तुती you, असो. Jesus. Thank you, Lord God. धन्यवाद येशू. Thank you, Father. Let's come to the Lord's table. तर आपण सगळे जे प्रभू भोजन आहे त्याच्यामधून भाग घेऊया. We are privileged to dine at the table of grace. आम्हाला हे सौभाग्य प्राप्त झालेलं आहे की आपण परमेश्वराबरोबर त्याच्या मेजवानीमध्ये बसून खाऊ शकतो. It's known as the table of blessing of the Lord. आणि हे जे मेजवानी आहे एक परमेश्वराचा आशीर्वाद म्हणून आहे. So whenever you partake of this table, you are blessed. आणि जेवेळेस तुम्ही याचा सहभाग घेत असता त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित होत असता. Anyone who partakes of the table by faith will be blessed and cannot be cursed. आणि जे कोणी हे विश्वासाने स्वीकार करत असतो तो नेहमी आशीर्वादित राहील आणि कधीच श्रापित होणार नाही. It is the table of blessing. कारण हे जे आहे मेज जे आहे ते आशीर्वादाचं आहे. Therefore, let us remember the body of the Lord Jesus Christ. आणि म्हणून आपण आठवणीत आणूया येशू ख्रिस्ताचे शरीर जे आपल्यासाठी मोडण्यात आलं That was broken for us. आणि जे आपल्यासाठी मोडण्यात आलं. And the Bible declares that by His stripes we are healed. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की त्याला बसलेले कोडेने आपल्याला आरोग्य असं प्राप्त झालेलं आहे. Set your eyes upon Jesus. आणि तुमचं जे पूर्ण लक्ष आणि तुमचे जे डोळे आहे ते येशू ख्रिस्तावरती केंद्रित करा. With the eyes of your spirit, see that all your sickness, all your disease, all your pain has been taken by Jesus on the cross of Calvary. आणि तुमच्या आत्मिक नजरेने तुम्ही बघा की तुमचे सर्व रोग आजार आणि जे काही श्राप आहे ते क्रूसावरती अगोदरच घेण्यात आलेला आहे. And see your body totally healed, free from every kind of sickness and disease. आणि बघा तुमचं जे शरीर आहे ते मोकळं करण्यात आलेलं आहे आणि कुठलंही रोग किंवा आजार त्याच्यामध्ये नाहीये. See in your body the very health of Jesus Christ manifested. आणि तुमच्या शरीरामध्ये जसं येशू ख्रिस्ताचं स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य तुमच्या शरीरामध्ये ते प्रकट होत आहे. Hallelujah. हालेलुया. Let us pray. तर आपण प्रार्थना करूया. Thank you, Lord, for taking all my sickness, all my disease, धन्यवाद येशू तू माझे सर्व रोग आणि सर्व आजार तू स्वतःवरती घेतलास. all my physical infirmities in your own body. आणि माझ्या शरीरामध्ये जे काही कमी कमतरता आहे ते स्वतःच्या शरीरावर घेतलास. And by your stripes I am healed. आणि तुला बसलेल्या फटकेने मला आरोग्य प्राप्त झालेलं I आहे. receive my healing now. आणि मी माझं आरोग्य जे आहे ते आता प्राप्त करत आहे. And in the name of Jesus, आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये I command my body आणि मी माझ्या शरीराला आज्ञा देत to आहे get in line with the Word of God. आणि येशू ख्रिस्ताचं जे वचन आहे त्याच्या अनुसार चालण्यासाठी. You were healed आणि तू आरोग्यवंत आहे and you are healthy. आणि तू एकदम स्वस्थ मध्ये आहे In Jesus' name, येशूच्या नावामध्ये. amen. Let us partake of the body of Jesus Christ. आपण हे जे येशू ख्रिस्ताचे शरीर आहे त्याचा सहभाग घेऊया. Jesus said, indeed, my blood is a drink. आणि येशू ख्रिस्तानी असं म्हटले हे जे रक्त आहे ते हे जे प्याला आहे ते माझं रक्त आहे. This is the cup of the new covenant in the blood of the Lord Jesus Christ. आणि हे जे प्याला आहे ते नवीन कराराचा प्याला आहे. Jesus Christ shed his precious blood for you and I. आणि येशू ख्रिस्तानी त्याचं अनमोल रक्त जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलं. What we were not able to achieve before God, the blood has accomplished. आणि जे परमेश्वराच्या नजरेत आम्ही जे प्राप्त करू शकत नव्हतो ते रक्ताद्वारे आम्ही प्राप्त केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. His precious blood has washed away all our sins. आणि त्याच्या अनमोल रक्ताद्वारे आमचे सर्व पाप जे आहे ते धुवून टाकण्यात आलेलं आहे. He has made us white as snow. आणि त्यांनी धुवून पांढरं शिपीत असं करून टाकलेलं He has आहे. put us in right standing before our God. आणि आपल्या परमेश्वरासमोर आपण हक्काने उभं राहू शकतो त्या स्थळावरती त्यांनी आणलेलं आहे. His blood has made us the sons of God. आणि त्याच्या रक्ताद्वारे आम्ही परमेश्वराचे लेकरं असं बनलेलो आहोत. His blood has made us righteous. आणि त्याच्या रक्ताद्वारे आपण नीतिमान असं धर्मी लोक असं झालेलो आहोत. And by his blood we overcome the wicked one.
आणि त्याच्या रक्ताद्वारे जे वाईट आहे त्याच्यावरती आम्ही जय प्राप्त करत असतो. We have been redeemed. We have been purchased by the blood of Jesus. आणि आम्हाला रक्ताद्वारे जे सुटका आहे ते मिळालेलं आहे. Our life is in Christ Jesus. आणि आमचं जे जीवन आहे ते येशू ख्रिस्तामध्ये आहे. And we have a new bloodline by the blood of Jesus. आणि आता आमच्या जे रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं रक्त वाहत आहे. Let us give thanks to the Father तर आपण पिताला धन्यवाद देऊया. for the covenant of grace आणि जे अभिवचन त्यांनी अनुग्रहाचं दिलेलं आहे त्याच्या cut by the blood of Jesus आणि Christ. जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आहे. Let us partake of the cup, तर आपण या प्यालामधून पिऊया giving thanks unto the Father. आणि पिताला धन्यवाद देऊया. Thank you, Father, in Jesus' name. Hallelujah. Praise God. Thank you, Jesus. We worship you, Lord God. Thank you, Father. Shall we pray? आपण प्रार्थना करूया. Father, we thank you पिता आम्ही धन्यवाद देत आहोत for your word is light आणि तुझं जे वचन आहे ते प्रकाश आहे and it is spirit. आणि ते आत्मा आहे. Father, we yield unto you. आणि पिता आम्ही तुझ्याकडे हाका मारत आहे We incline our ears unto you. आणि आमचं जे कान आहे तुझ्याकडे लावत आहे We open our heart unto you. आणि आमचं हृदय आम्ही तुझ्यासाठी खोलत आहोत. That, Lord, that your word would penetrate our hearts आणि याच्यासाठी की तुझं जे वचन आहे ते आमच्या हृदयामध्ये खोलवर जावं and that our lives would represent yours. आणि आमचं जे जीवन आहे त्याच्याद्वारे तुझी महिमा व्हावं म्हणून. Father, we ask for your anointing परमेश्वर तुझं जे अभिषेक आहे ते मागत आहे to convey your word to the blessed people. आणि तुझे जे आशीर्वादित लोक आहेत त्याच्यापर्यंत तुझं वचन नेण्यासाठी. We ask your anointing for translation आणि तुझं जे अभिषेक आहे ते भाषांतरसाठी. and we ask your grace to be changed. आणि तुझा अनुग्रह मागत आहे बदलण्यासाठी. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये आमेन. Amen. Praise God. God is good परमेश्वर चांगला आहे and all the time आणि नियमी परमेश्वर चांगला आहे. God is good. आमेन, आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise God. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So is your mind right today? आणि तुमचं जे मन आहे ते बरोबर आहे का आज? Hallelujah. हालेलुया. Is your mind right? तुमचं मन बरोबर आहे का? Now that's the title today. आणि आजचं वचनाचं जे मुख्य भाग आहे तेच आहे. Hallelujah. हालेलुया. I'm sure majority of the Christians has not their mind in the right place. आणि बरेचसे ख्रिस्ती लोकांचं जे मन आहे ते बरोबर नाहीये किंवा व्यवस्थित विचार नाहीयेत. Maybe right now your mind is not in the right place. आणि असं होऊ शकतो की सध्याला तुमचं जे मन आहे ते योग्य स्थळामध्ये नाहीये. No condemnation, but think twice. आणि कुणाला वाईट वाटण्याची गोष्ट नाहीये पण तुम्ही विचार करा या गोष्टीवरती. Yeah, I told your mind is not in the right place. आणि मी म्हटलं तुम्हाला की तुमचं जे मन आहे ते योग्य स्थानामध्ये नाहीये. So by the grace of God, we may be able to set our mind where it ought to be. आणि परमेश्वराच्या अनुग्रहाने आमचं जे मन जिथं असायला पाहिजे तिथं आपण आणू शकतो असं मी अपेक्षा करत आहे. If your mind is right, your life will be right. आणि जर तुमचं मन योग्य असेल, योग्य ठिकाणी असेल तर तुमचं जीवनही योग्य असेल. As a man thinketh, so is he. आणि जसं मनुष्य विचार करत असतो तो तसंच असतो. Hallelujah. हालेलुया. You know, you will find people sad and oppressed and depressed. आणि आपण लोकांना बघत असतो ते दुखात असतात किंवा मग खूप खंतामध्ये असतात. And I feel no one else but you yourself is responsible. आणि आता दुसरा कुणी ह्याचे जबाबदार नाहीये पण तुम्ही स्वतः जबाबदार आहात. Right? It's like if there is a wind blowing and it's all dusty all over, if you don't close your eyes,
You know, the wind is not responsible, you are responsible. हे असं आहे की जे वादळ आहे किंवा जे हवा आहे ते चालत आहे आणि जर तुम्ही डोळे बंद करत नाहीये ते कचरा जे आहे ते तुमच्या डोळ्यात जाणारच. याच्यामध्ये हवेचं काही चूक नाहीये, तुमची चूक आहे. Kachra. So, you know, garbage, dust. आणि कचरा म्हणजे कचरा म्हणजे जे उपयोगीचं नाही आहे अशी गोष्ट. How many of you have filled your brains, your mind with that dust? आणि किती लोकांना तुमच्या मनामध्ये हे कचरा आहे असं वाटलेलं आहे. You know, you say, you know what, I have the mind of Christ. आणि आता तुम्ही म्हणाल नाही पास्टर माझं तर मन येशू ख्रिस्तासारखं आहे. Yes, if you are a believer, you have the mind of Christ, but you can still operate with garbage in your mind. आणि हो नक्कीच हे खरं आहे की तुमच्याकडे येशू ख्रिस्ताचं मन आहे, तुम्ही जर एक विश्वासी असाल तर, पण तरी तुम्ही जे असे कचरासारखे जी गोष्ट आहे ते तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवून चालू शकता. Right now, if you are offended by me, there's garbage in your mind. आणि जर तुम्हाला मी काय बोलत आहे त्याच्याबद्दल वाईट वाटत असेल तर तुमच्या मनामध्ये कचरा आहे. So we got to cleanse it. Hallelujah. म्हणून ते साफ करण्याची तुम्हाला गरज आहे. Amen. Amen. You know, when you interact with some people, you know that they have a lot of garbage, lot of unnecessary things in their mind. आणि जेवेळेस एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही बोलत असता त्यावेळेस तुम्हाला समजून येतं की त्यांच्या डोक्यामध्ये बरेच असा कचरा भरलेला आहे जे नकोसा आहे. You know, you may not tell them anything, you may not argue or dispute with them, but they will just want to dispute with you. They just want to get angry on you. They just want to fight with you or backbite. आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर वादविवाद घालायचा नाही आहे, पण बऱ्याचशा वेळा असं होतं की त्यांना स्वतःहून ते वादविवाद घालण्याचं संधी पाहत असतात. No matter how loving you may be, no matter what you do for them, but still the reaction is different. आणि किती प्रेमळ जरी तुम्ही वागत असाल, किती प्रेमामध्ये जरी तुम्ही असाल, तरी त्यांचं जे वागणूक आहे तुमच्याबद्दल वेगळं असतो. You know, sometimes you walk on the street and you may be not looking at someone, but that person will say, why are you looking at me? आणि असं होऊ शकतो की ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावर चाललेले आहात, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहत नसाल, पण तो व्यक्ती तुम्हाला येऊन म्हणू शकतो की तू माझ्याकडे का पाहत आहे. Well, if you're out there for display, then someone will look at you. आणि जर तुम्ही स्वतःलाच नाही का म्हणजे बघण्यासाठी बाहेर टाकलेलं आहे तर ते लोक तर बघणारच नाही का. It's not the one's problem who is looking at you. It's your problem. You shouldn't have been out there. आणि जे बघत आहे त्याची चूक नाही आहे, तर तुम्ही बाहेर गेलं नाही पाहिजे होतं ज्याच्यानी ते माणूस तुमच्याकडे पाहावा म्हणून. So it all depends how you think. आणि हे सगळं जे आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचा विचार करत असता. So right thinking leads to right living. आणि योग्य जे विचार आहे, जे चांगले विचार आहे ते चांगल्या जीवनाकडे तुम्हाला नेत असतो. If your thoughts are blessed, then you are blessed. आणि जर तुमचे जे विचार ते आशीर्वादित असेल तर तुम्ही सुद्धा आशीर्वादित आहात. If your thoughts are wrong, then wrong things are going to happen. आणि जर तुमचे विचार वाईट असेल तर वाईट गोष्टी घडतील. You know, some people believe in this superstitious thing. आणि काही लोक असा विश्वास करतात. You know what, Pastor? My left eye is winking. आणि पाळत तुम्हाला माहिती आहे का माझं डावं जे डोळं आहे ना ते फडफडत आहे. You know, and whenever it winks, something bad happens. आणि तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस ते फडफडत असतो काहीतरी वाईट घडतच असतो. You know, the bad happens not because your left eye is winking, but because your brains are not working proper. आणि जे वाईट घडत असतो ते तुमच्या डोळ्या पडपडांनी होत नाही, पण तुमच्या विचारामुळे वाईट घडत असतं. Because your mind is full of worldly garbage. कारण की तुमचं जे मन आहे ते पूर्ण हे जगाचं जे कचरा आहे त्याच्याने भरलेलं आहे. You know, the unbelievers are throwing garbage and you're letting it into your mind. आणि जे अविश्वासी लोक आहे ते तुमच्याकडे कचरा फेकत आहे आणि ते कचरा तुम्ही जमा करत आहात. You know, even when I go around in Christian cycles. आणि ज्यावेळेस मी एक ख्रिस्ती लोकांचं जे समुदाय आहे त्याच्यामध्ये मी जात असतो. You know, I hear people talking various things which has nothing to do with the kingdom of God. आणि मी बरेचशे लोकांना असं बोलताना ऐकत असतो ते ख्रिस्ती लोकांच्या बरोबर ते जे ख्रिस्ती लोकांच्या बद्दल ते काही जुळलेलं नसतो. And I say, what on earth are they believing? What on earth
have they been taught? आणि हे अशा कसे ते लोक विचार करू शकतात आणि ते कुठून हे सगळं शिक्षण आणत आहे. You know, and then the thought goes, what kind of fellowship are they in? मग असा विचार येतो की त्यांचं जे सहभागिता आहे ते कोणत्या लोकांबरोबर आहे And what are the doctrines they have been taught? आणि कुठलं शिक्षण त्यांना मिळत आहे. You know, many times it is said, let us leave aside the doctrines and, fellowship around Christ. आणि बरेचशे वेळ जे शिक्षण आहे त्याला सोडून द्या, पण येशू ख्रिस्त जे आहे त्याच्या अवतीभोवती आपण लक्ष केंद्रित करूया. But I feel to an extent, doctrines are very important. आणि माझा असं विचार आहे शिक्षण जे आहे खूप महत्त्वाचं आहे. The Bible speaks about godly doctrines and demonic doctrines. आणि बायबलमध्ये जे आहे ते परमेश्वराच्या शिक्षणाबद्दल सुद्धा आहे आणि सैतानाच्या शिक्षणाबद्दल सुद्धा आहे. You know, there are fellowships that believe in Jesus Christ, but their doctrines are all haywire. आणि काय लोक जे आहे ते येशू ख्रिस्तावरती विश्वास करतात, पण त्यांचं जे शिक्षण आहे ते एकदम वेगळं आहे, ते विपरीत आहे. You know, doctrines are teachings about Christ. आणि जे शिक्षण जे आहे ते येशू ख्रिस्ताबद्दल सांगणं किंवा शिकवणं असलं पाहिजे. And if the teachings about Jesus Christ is wrong, then you have a wrong image of Jesus. आणि जर येशू ख्रिस्ताबद्दल तुम्हाला चुकीचं जर शिकवण्यात येत असेल तर तुम्ही एक येशू ख्रिस्ताबद्दल चुकीचं विचार करणार आणि त्याचं वेगळंच प्रतिबिंब बनवणार. And then if you have a wrong image of Jesus, then definitely wrong things are going to happen to you. आणि जर येशू ख्रिस्ताबद्दल तुमच्या मनामध्ये चुकीचे विचार असाल तर नक्कीच चुकीच्या गोष्टी घडणार. It's excited to be born again and know that we are going to heaven. आणि हे उत्साहाची गोष्ट आहे की आपण एक विश्वासणारो आहोत आणि आपण मेल्यानंतर स्वर्गातच जाणार आहोत. But it's very sad to live on earth as if you are living in hell. आणि या जगामध्ये असं जगणं जसं तुम्ही नरकात जगत आहे हे खूप वाईट गोष्ट आहे. No, you should live your life on earth as if you are living in heaven. आमेन. आणि तुमचं जे जीवन तुम्ही या जगामध्ये जगत आहात ते असं असलं पाहिजे जसं तुम्ही स्वर्गात जगत आहात. Jesus said, I have come to give you life and give you Zoe life. आणि येशू ख्रिस्त असं म्हटलेलं आहे, मी आलेलो आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि जोई जीवन देण्यासाठी. I'm come to give you life more abundant. आणि मी तुम्हाला बहुतायचं जीवन द्यायला आलेलो The आहे. God kind of life. आणि जे परमेश्वराचं जीवन आहे त्याच्यासारखं जीवन In द्यायला. other words, He's come that we would experience heaven on this earth. आमेन. आणि दुसऱ्या शब्दामध्ये बोलायचं तर या जगावरती या पृथ्वीवरती राहत असताना सुद्धा आपण स्वर्गाचा अनुभव घेऊ शकतो असं जीवन देण्यासाठी आलेलं आहे. Yeah, that we would reign in life like kings. आणि आपण राजासारखं आपण या पृथ्वीवरती जगू शकतो याच्यासाठी आलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Amen. आमेन. So is your mind right? तर तुमचं मन जे आहे ते योग्य विचार करत आहे का? So let's set it right today. तर आज आपण बरोबर ठिकाणेवर आणूया. Hallelujah. हालेलुया. Turn with me Colossians chapter 3. तर आपण कलसी करा 3रा अध्याय बघू. Colossians chapter 3 and we read from verse 1. कलसी करा 3रा अध्याय पहिल्या वचनापासून आपण बघूया. If then you were raised with Christ, seek those things which are above, where Christ is, sitting at the right hand of God. म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेल्यामधून उठवले गेला आहे तर स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा जिथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. Hallelujah. हालेलुया. We all know that when Christ was crucified on the cross, we died with Jesus Christ. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जेवेळेस येशू ख्रिस्त क्रूसित झाला त्यावेळेस आपण पण क्रूसित झालेलो आहोत त्याच्याबरोबर. Hallelujah. हालेलुया. And when Christ was raised from the dead, we was raised together with him. आणि परत जेवेळेस त्याचं पुनरुत्थान झालं त्याच्याबरोबर आपलं पण पुनरुत्थान झालेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. So you are risen with Christ. म्हणूनच तुम्ही पण येशू ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेला आहात. In other words, the old you has died with Jesus Christ upon that cross. आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे जुने मनुष्य होता ते मरण पावलेला आहे ते क्रूसावरती. The sinful man
that was in you was crucified with Jesus Christ on the cross of Calvary. आणि जे पापी मनुष्य जे तुमच्यामध्ये होता ते क्रूसावरती येशू ख्रिस्ताबरोबर वंदस्तंभावर त्याला खेळण्यात आलेला आहे. And now that you have risen, you are born again, you are in the very image and likeness of Jesus Christ. आता जे तुमचं नवीन जन्म झालेला आहे, तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर परत उठवण्यात आलेला आहात, तर तुम्ही येशू ख्रिस्तासारखे त्याच्या स्वभावामध्ये आहात. In the spirit being, you are a duplicate of the Lord Jesus. आणि आत्म्यामध्ये जे आहे तुम्ही येशू ख्रिस्तासारखेच आहात, हुबहू जसं एक डुप्लिकेट असतो म्हणजे तसं तुम्ही आहात. You are as righteous as Jesus is. जसं येशू ख्रिस्त नीतिमान आहे तसं तुम्ही नीतिमान आहात. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराची I want you to say that to yourself that as Christ Jesus is, so am I. आणि तुम्ही हे म्हणा की जसं येशू ख्रिस्त आहे तसंच मी आहे. Hallelujah. हालेलुया. So you know when you were raised back, you were raised with the glory and the likeness and the ability and the authority and the power of the Lord Jesus Christ. आणि जेवेळेस तुम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर परत उठवण्यात आला त्यावेळेस जे येशू ख्रिस्ताकडे जे अधिकार आहे, त्याचा जे स्वभाव आहे, त्याचं जे महिमा आहे, त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये पण ते अगोदरच आहे. You know, as a sinner you died, but now as a righteous man you have risen in the likeness of Jesus Christ. एक पापी म्हणून तुम्ही मरण पावलेले आहात, पण एक नीतिमान म्हणून येशू ख्रिस्ताबरोबर परत तुमचं जे तुम्हाला उठवण्यात आलेलं आहे. As a sinner you died in the likeness of Adam, but as a born again, as a believer, as a righteous man, you have risen in the likeness and the image of the Lord Jesus Christ. आणि तुम्ही एक पापी मनुष्य म्हणून मरण पावलेलं आहे जसं आदामाचं छबी म्हणून, आणि तसंच तुमचं जे आहे परत उठवण्यात गेलेलं आहे सेम जसं येशू ख्रिस्त आहे त्याचं जे स्वभाव आहे आणि जसं तो दिसतो त्याचं सारखं. Hallelujah. Hallelujah. You are no longer like the old man, a sinful and a lowly one, but now you are righteous and you are an exalted person in the Lord Jesus Christ. आणि आता तुम्ही जे आहे पहिल्यासारखं पापी मनुष्य नाही आहे, तर तुम्ही आता नीतिमान आहात आणि परमेश्वरामध्ये उंचवले गेलेले आहात. You know what? Your spiritual position today is seated with Christ Jesus in heavenly places. आणि तुमचं जे आत्मिक स्थान जे आहे तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या उजव्या बाजूला बसलेले आहात स्वर्गीय स्थानामध्ये. Your permanent abode, your permanent dwelling place is the heavenly places. आणि तुमचं जे सर्व काळचं जे राहणं जे आहे ते येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Are you glad to know that you are the right hand of God? आणि तुम्हाला या गोष्टीचा आनंद वाटत आहे का, उत्साह वाटत आहे की तुम्ही परमेश्वराचा उजवा हात आहे. You know, not only Jesus is God's right hand, but you are seated in Christ Jesus. Therefore, you are at God's right hand. आणि येशू ख्रिस्त फक्त परमेश्वराचा उजवा हात नव्हे, पण तुम्ही पण त्याच्याबरोबर बसलेले आहात म्हणून तुम्ही पण परमेश्वराचे उजवे हात आहात. You know, to be the right hand of God is to be at the second highest authority that exists. आणि परमेश्वराचा उजवा हात बनणं म्हणजे हे असं आहे की दुसऱ्या स्थानामध्ये सर्व सामर्थ्याचे मनुष्य आहे ते तुम्ही आहात. So what am I saying to you today? तर मी तुम्हाला हे सगळं सांगून काय सांगत आहे? I'm telling you that you are the second highest in authority after God. आणि मी असं म्हणत आहे की परमेश्वरानंतर दुसरं कुणी सामर्थ्य जे कुणी आहे ते म्हणजे तुम्ही आहात. You are the right hand of God in Christ Jesus. आणि तुम्ही जे आहे परमेश्वराचा जे उजवा हात आहे येशू ख्रिस्तामध्ये. You got to know being a right hand means tremendous power, having tremendous power and authority. आणि परमेश्वराचा उजवा हात म्हणजे हे अधिकारामध्ये असणं आणि खूप सामर्थ्य असणं आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. It's having a great influence with your Father God. आणि जे पिता जे आहे त्याच्याकडून तुम्हाला एक वेगळंच पक्ष आहे हे तुम्ही जाणून घ्या. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराची महिमा असो. Look at verse 3.
तर आपण तिसरं वचन बघूया. It says, for you died and your life is hidden with Christ in God. Hallelujah. कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे. Amen. Amen, amen. You know what? Your life is hidden in God. आणि येशू ख्रिस्तामध्ये तुमचं जे जीवन आहे ते लपलेलं आहे. You abide in Christ in the Father God. आणि तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये मुळलेले आहात पित्यामध्ये. I love that. You and God are one. तुम्ही आणि परमेश्वर जे आहे ते एक आहात. I'm not saying that you are Almighty God, but I'm saying you and God are one because you abide in God. Amen. आणि मी असं म्हणत नाहीये की तुम्ही परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहात, पण तुम्ही परमेश्वरामध्ये एक आहात. You know, when you look at the cloth, you don't look at it as a separate threads. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कापडाकडे बघत असता त्यावेळेस तुम्ही वेगळे वेगळे असे दोरे बघत नाही. You will not call this a thread, you call this a cloth. आणि तुम्ही हे कापडाला तुम्ही धागा म्हणणार नाहीये, पण तुम्ही कापड म्हणणार आहात. It is all interwoven, it cannot be separated, it cannot be destroyed. ते एकामेकामध्ये गुंतलेले आहे, ते वेगळे होऊ शकत नाही किंवा त्याला वेगळं करता येणार नाही. Hallelujah, it's one piece of cloth. ते एकच असं कापडाचा तुकडा आहे. Your life is hidden in Christ Jesus in God. आणि तसंच तुमचं जे जीवन आहे ते येशू ख्रिस्तामध्ये लपलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. So you know what? You are like God. आणि म्हणूनच तुम्ही परमेश्वरासारखे आहात. You are not God, but you are like God. तुम्ही परमेश्वर नाहीये, पण परमेश्वरासारखे आहात. You are in His image and His likeness and His ability. आणि तुम्ही त्याच्या प्रतिबिंबामध्ये आहात आणि त्याच्या प्रकाशामध्ये आहात. You have the character of God. आणि परमेश्वराचा स्वभाव तुमच्यामध्ये आहे. It's all because of Jesus. आणि हे सर्व जे आहे ते फक्त येशू ख्रिस्तामुळे आहे. Apart from Jesus, you are no one, I am no one. आणि येशू ख्रिस्ताला सोडून तुम्ही काही नाहीये आणि मी सुद्धा काही नाहीये. It's all because of Jesus. आणि सर्व काही जे आहे ते येशू ख्रिस्तामुळे आहे. Thank you, Father, for the blood of Jesus. धन्यवाद पिता येशू ख्रिस्ताच्या रक्तासाठी. Hallelujah. हालेलुया. Verse 4 says, when Christ, who is our life, appears, then you will appear with Him in glory. जेव्हा ख्रिस्त जो आमच्या जीवन आहे त्याचा दुसऱ्या येणं वेळेस प्रकट होईल, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल. Have you ever realized that right now you share the glory of God? आणि तुम्ही कधी असा विचार केलेला आहे का की सध्याला तुम्ही परमेश्वराच्या महिमेमध्ये सहभाग आहात. You are in the glory of God. आणि तुम्ही परमेश्वराच्या महिमेमध्ये आहात. Hallelujah. Hallelujah. You are in Christ and in God, and you are abiding in that glory. आणि परमेश्वरामध्ये येशू ख्रिस्तामध्ये तुमचं सहवास आहे आणि तुम्ही परमेश्वराच्या महिमेमध्ये आणि गौरवामध्ये आहात. Hallelujah. हालेलुया. You are in the glory of God. आणि परमेश्वराच्या महिमेमध्ये तुम्ही आहात. See, the revelation that you get is the power that will be released in your living walk. आणि जे चाल तुम्ही चालत आहात ते त्याचं प्रगटीकरण जे तुम्हाला मिळत आहे ते तुम्हाला चालण्यासाठी मदत करणार आहे. What you're going to hear and believe is going to transform your life today. आणि तुम्ही जे काय ऐकत आहात आणि जे काय तुम्ही स्वीकार करणार आहे ते तुमचं जीवन बदलून टाकणार आहे. If you're going to allow the word of God today to transform your mind, to renew your mind, then I want to tell you your life is going to be transformed. आणि जर तुम्ही जे हे स्वीकार करत असाल की वचन जे आहे ते घेऊन तुमच्या जीवनामध्ये जर लागू करत असाल तर तुमचं जीवन जे आहे ते बदलून जाणार आहे. We all want to transform our lives for good. आणि आपल्या सगळ्यांची इच्छा अशी असते की आपलं जीवन जे आहे ते चांगल्यासाठी बदलायला पाहिजे. And therefore, you know, people do various things. आणि म्हणून लोक जे आहे बरेचशे गोष्टी वेगळ्या गोष्टी करत असतात. I mean, it's all kind of religious practices. आणि मी म्हणेल बरेचसे जे असे धार्मिक गोष्टी जे आहे ते करत असतात. Anything that's going to transform their life or that's going to make them look good before God. आणि त्यांना असं वाटतंय की हे सगळं केल्याने ते परमेश्वराच्या नजरेत चांगले दिसणार आहे. But I want to tell you, it's all utter failure. आणि मला सांगू द्या हे सगळं जे आहे ते एक अपयश आहे. You may be a religious Christian. आणि तुम्ही एक धर्म पाळणारे असे ख्रिस्ती असू शकता. All your religious activities are going to result
in an awesome failure. आणि तुमचे जे काही धार्मिक जे गोष्टी आहे तुम्ही करत आहात ते सगळं एक अपयश ठरणार आहे. You just need a revelation of God's word and you got to believe and act on it. आणि तुम्हाला फक्त वचनाचा प्रगटीकरणाची गरज आहे. ते वचन तुम्हाला घेऊन त्याच्यानुसार चालायची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. You know, Christian life can be the most easiest part or it can be the impossible part. आणि जे ख्रिस्ती जे वागणूक आहे किंवा चालणं आहे ते खूपच सोपं असू शकतो किंवा मग सगळ्यात अवघड असू शकतो. Christ Jesus has made all things possible for us. आणि येशू ख्रिस्तानी आपल्यासाठी सर्व गोष्टी जे आहे ते शक्य केलेलं आहे. But your religious beliefs makes things impossible for you. पण तुमचे जे धर्माचे जे विचार आहे ते सर्व गोष्टी नाहीसा असं करून टाकत असतो. In Christ Jesus, everything is receiving by faith. आणि येशू ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी जे आहे ते विश्वासाने प्राप्त करणं आहे. And religion is trying to make it happen. पण धर्म जे आहे ते तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला योग्य बनण्यासाठी म्हणत असतो. Now I want to say again, in Christ Jesus, it's just receiving. आणि मी परत म्हणत आहे येशू ख्रिस्तामध्ये फक्त प्राप्त करणं आहे. But religion tries to make it happen. पण धर्म जे आहे ते प्रयत्न करत असतो ते मिळवण्यासाठी. And I thank God that Jesus done it all for us. आणि मी येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो की त्यांनी अगोदर सर्व पुरवठा केलेला आहे. We just got to receive it in Jesus' name. आपल्याला फक्त त्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्राप्त करायचं आहे. I don't know about you, but I feel I am blessed as a child of God by believing in Jesus. आणि मला तुमच्याबद्दल माहीत नाहीये पण मला येशू ख्रिस्ताचा मुलगा म्हणून मी आशीर्वादित आहे. I don't have to strive. मला संघर्ष करण्याची गरज नाहीये. I don't have to cry. मला रडण्याची गरज नाहीये. I don't have to fast. मला उपवास करण्याची गरज नाहीये. I don't have to torture myself. किंवा मला स्वतःला त्रास देण्याची गरज नाहीये. I just enjoy God's goodness. आणि मी फक्त परमेश्वराचं जे चांगुलपणा आहे त्याचा आनंद घेत असतो. It's a matter of choice. आणि हे तुम्हाला निवड करायचं आहे. Hallelujah. हालेलुया. I eat all the good things I feel like eating. हे असं आहे की सगळे चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी मला खायचं आहे. And I would love it if you would fast and give yours to me. आणि मला आवडेल की तुम्ही उपवास करून तुमचे जे चांगल्या गोष्टी आहे मला आणून द्यावा. So keep fasting and keep giving. म्हणून Hallelujah. तुम्ही उपवास करत राहा आणि मला देत राहा. God chose to bless me. Maybe you are the instrument, you are the channel. आणि परमेश्वराने हे निवड केलेलं आहे की मला आशीर्वादित करावं आणि असं होऊ शकतं की ते तुमच्याद्वारे असू शकतो. Hallelujah. हालेलुया. So next time when you take up fasting, I give you my Google Pay number. आणि जेवेळेस पण तुम्ही पुढच्या वेळेस उपवास कराल त्यावेळेस मी माझा गुगल पेचा नंबर तुम्हाला देणार आहे. Just let me know so that you can be more blessed by giving. आणि मला हे सांगून द्या अगोदरच त्याच्यासाठी की तुम्ही जास्त आशीर्वाद व्हाल. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. In the kingdom of God there is feasting. आणि परमेश्वराचं राज्यामध्ये मेजवानी करणं आहे. Why feasting? मेजवानी करणं का? Because we that were lost has returned home and now let us enjoy the goodness of the house. हे याच्यासाठी आहे की आपण जे अगोदर हरवलेले होता आता आपण मिळालेलो आहोत म्हणून आपण मेजवानी करायचं. In the house of my Father there is rejoicing. आणि माझ्या पित्याच्या घरामध्ये आनंद आहे. You want to dance? Come to my house. आणि तुम्हाला जर नाचायचं असेल माझ्या घरी या. You want to feast? Come to my house. आणि मेजवानी करायचं असेल माझ्या घरी या. You want to find rest? You want to find peace? Come to my house. आणि जर शांती प्राप्त करायचं असेल आराम प्राप्त करायचा असेल माझ्या घरी या. My Father loves you. माझं पिता जे आहे ते तुमच्यावरती प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Glory to God. Amen. आमेन, आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I believe your mind is being set right now. आणि मी विश्वास करत आहे की तुमचं मन जे आहे आता योग्य स्थानामध्ये आहे. You know, God called me many years back. God spoke to me to preach the gospel of grace. आणि खूप वर्षांअगोदर परमेश्वराने मला बोलवलंय अनुग्रह शिकवण्यासाठी. And the Lord told me आणि परमेश्वराने मला सांगितलं that you would be persecuted from the kingdom itself. आणि जे राज्य आहे त्याच्यामध्ये तुमची निंदा करण्यात येईल. That persecution
persecution not from unbelievers but from believers or so-called Christians. आणि जे विरोध जे आहे ते अविश्वासी लोकांकडून नसणार आहे, पण जे विश्वासी लोक आहे, जे ख्रिस्ती लोक आहे त्यांच्याद्वारे असणार. Because grace is a kind of meal which you cannot receive in an uncleansed stomach. आणि जे अनुग्रह जे आहे ते अशी मेजवानी आहे, तुमचं जे पोट जे आहे ते खराब ठेवून तुम्ही खाऊ शकत नाही. You got to cleanse your stomach before you put in grace, the meal of grace there. आणि तुमचं जे पोट आहे याला साफ करण्याची गरज आहे, जर अनुग्रह तुम्हाला त्याला खायचं जर असेल तर. You got to be ready for undoing what has already, undoing what you have put inside. आणि तुम्हाला याची तयारी करण्याची गरज असणार आहे की जे नको आहे ते काढून टाकावं. You cannot build on the old foundation. You have to lay down the new foundation. आणि जे जुनं नीव आहे त्याच्यावरती तुम्ही बांधकाम करू शकत नाही, म्हणून तुम्हाला नवीन नीव टाकण्याची गरज आहे. I want to tell you, it hurts, it pains. आणि मला सांगू द्या, ह्याच्याने तुम्हाला त्रास होणार, But the end result is going to be glorious. पण शेवट जे आहे ते खूप महिमा असणार आहे त्याच्यामध्ये. If it is not the gospel of grace, it's not a gospel at all. आणि जर ते अनुग्रहाचं जर सुसमाचार नसेल तर ते सुसमाचारच नाहीये, तर स्वार्थच नाहीये. I said, if it's not the gospel of the grace of the Lord Jesus Christ, it's not the gospel at all. आणि जर हे येशू ख्रिस्ताचा अनुग्रहाबद्दल नाहीये तर ते सुसमाचारच नाहीये. If someone is preaching a law and not preaching the gospel, not preaching grace, that's not the gospel. That's preaching of a curse upon your life. आणि कुणी जर नियम शिकवत असेल आणि अनुग्रह शिकवत नसेल तर ते श्राप ते तुमच्यावरती आणत आहे. God wants you blessed and I want my ears blessed. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं, आणि माझी इच्छा आहे मला ऐकणारे सुद्धा आशीर्वादित व्हावं. And the true gospel is the gospel of grace that only can bless. आणि खरं स्वार्थ जे आहे ते फक्त अनुग्रहाचं जे स्वार्थ आहे तेच आहे, आणि तेच आशीर्वाद आणू शकतो. The Bible declares that you have been raised with Jesus Christ and seated in Christ in God. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताबरोबर तुमचं परत जीवन झालेलं आहे आणि तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या उजव्या हाताला बसलेले आहात. The Bible speaks about you being one with God. आणि बायबलमध्ये असंही लिहिलेलं आहे तुम्ही परमेश्वराबरोबर एक झालेले आहात. But at the same time there are so many of teaching that tells you that you are very far from God. आणि बरेचसे लोक असे पण शिकवत असतात की तुम्ही परमेश्वरापासून खूप लांब गेलेत. You have been forsaken by God. आणि परमेश्वराने तुम्हाला सोडून दिलेलं आहे, टाकलेलं आहे. God's angry with you. God hates you. God's punishing you. आणि परमेश्वर तुमच्यावरती रागून आहे किंवा परमेश्वर तुमच्यावरती द्वेष करतो असं काही शिकवण आहेत. I want to tell you that comes from the pit of hell. आणि मला हे सांगू द्या, हे सगळं जे शिक्षण आहे ते नरकातून आहे. It's a lie that the devil is proclaiming from the pulpit. आणि हे एक खोटं आहे जे सैतान जे आहे ते प्रचारकाच्या द्वारे आणत आहे. It's a lie that the devil is proclaiming on the media. आणि हे एक खोटा गोष्ट आहे जे मीडियाच्या द्वारे तुमच्यापर्यंत येत आहे. I want to tell you that you are the apple of your father's eye. आणि मला सांगू द्या, तुम्ही जे आहे ते परमेश्वर जे तुमचं पिता आहे त्याच्या डोळ्याचे बुबडी आहात. You may be alienated in your mind, but you are one with God. आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये परमेश्वरापासून वेगळे असू शकता, पण तुम्ही परमेश्वरामध्ये एक आहात. And that's why I asked you a question, are you in the right mind? आणि म्हणूनच मी हे प्रश्न विचारलं की तुम्ही तुमच्या मनामध्ये बरोबर स्थानामध्ये आहात का? Are you in your right mind? आणि तुमच्या बरोबर मनस्थितीमध्ये तुम्ही आहात का? So what we are doing right now is bringing you into your right mind. आणि आता आम्ही काय करत आहे म्हणजे तुमची जी मनस्थिती जी आहे ते योग्य स्थानामध्ये आम्ही आणत आहोत. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You are clothed or you are enveloped with the glory of God. आणि तुम्ही जे आहात ते परमेश्वराच्या महिमानी पूर्णपणे झाकून टाकण्यात आलेले आहात. Can I say that you are glorious in Christ Jesus? आणि मी असं म्हणू शकतो का की तुम्ही जे आहात परमेश्वरामध्ये महिमानी भरलेले आहात. You got to see yourself like that.
आणि तुम्हाला स्वतःला त्या रीतीने बघण्याची गरज आहे, For that is the truth. कारण की ते सत्य आहे. And you'll be able to manifest like that. आणि मग तुम्ही त्याच्या अनुसार तुमच्या जीवनामध्ये प्रकट होईल. Don't be a watchman of somebody else. Be a watchman on your own soul. आणि दुसऱ्यांसाठी तुम्ही एक वॉचमॅन बनू नका, पण स्वतःच्या जीवनावरती तुम्ही लक्ष ठेवा आणि तुमचं जीवन बदला. Hallelujah. हालेलुया. First you change and then you can help someone change. अगोदर तुम्ही बदला, मग तुम्ही दुसऱ्यांना बदलण्यासाठी मदत करा. Everyone wants to be in the leadership to dominate. आणि सगळ्या लोकांना नेता व्हायचं असतो याच्याने की दुसऱ्यांवरती ते प्रभुत्व करावं म्हणून. But you know what the Lord says? The greatest leader is the servant of all. आणि तुम्हाला माहिती आहे का परमेश्वर काय म्हणतो की जे सगळ्यात मोठा नेता जो आहे तो एक सेवक आहे. You know, if someone would request you to pick out their sandals, maybe you would say, am I his father's servant? आणि एखाद्या व्यक्तीने जर जे पायथन आहे किंवा चप्पल जे आहे ते उचलायला जर म्हटलं तर तुम्ही म्हणाल मी काय त्याच्या बापाचा नौकर आहे का? If you cannot be that man's servant, you cannot become a servant of God. आणि जर तुम्ही त्या मनुष्याचा सेवक बनू शकत नाही तर तुम्ही परमेश्वराचा सेवक सुद्धा बनू शकत नाही. If you cannot be a servant to a man, you cannot be the servant to God. आणि तुम्ही एक मनुष्यासाठी सेवक बनू शकत नाही तर तुम्ही परमेश्वराचे पण सेवक बनू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. That pinches, right? आणि हे असं एक चिमट बसतं नाही का? If it pinched you, you're so full of ego. आणि जर तुम्हाला चिमटा बसलाय म्हणजे तुम्ही गर्वाने भरलेले आहात. And you should let go all that ego आणि तुम्हाला ते सर्व काही गर्व जे आहे ते सोडून दिलं पाहिजे. before you can start to flow in the flow of the Holy Ghost. आणि याच्या अगोदर तुम्ही की पवित्र आत्म्यामध्ये चालायला सुरुवात करायला पाहिजे. Let go of ego and you'll start to flow. आणि जे गर्व जे आहे ते जाऊ द्या, मगच तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाहाल. Hallelujah. हालेलुया. I'll say, Pastor, I know about you. I don't care. आणि तुम्ही म्हणाल पालक मला तुमच्याबद्दल माहिती आहे, मला याच्याने काही फरक पडत नाही. I don't care what you know about me. मला फरक पडत नाही माझ्याबद्दल तुम्हाला काय माहित आहे. What I care is what God knows about me. आणि मला फक्त याचा फरक पडतो की परमेश्वर माझ्याबद्दल काय विचार करतो. Because when you get a small pinch, you would like to extend an inch to me. आणि ज्यावेळेस तुम्हाला चिमटा बसत असतो मग तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पण ते चिमटा परत मला दिलं पाहिजे. So hallelujah, no offense to you. म्हणून हालेलुया म्हणजे काही कुणाला वाईट वाटण्यासाठी बोलत नाहीये. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You know, if you're offended by the word of God, you cannot grow. आणि जर तुम्हाला परमेश्वराचं वचनामुळे जर वाईट वाटत असेल तर तुम्ही कधी वाढू शकत नाही. Because the word of God is not to bring offense, but woe to him that is offended. आणि हे परमेश्वराचं जे वचन आहे ते तुम्हाला वाईट वाटण्यासाठी नाहीये. But woe to him that is offended. Yeah. पण हे The one that is offended is cursed. आणि जे कोणी ज्याला वाईट वाटत आहे ते श्रापित आहे. Exactly. हे खरं आहे. Because the word of God is for rebuke, for correction and for edification. कारण परमेश्वराचं जे वचन जे आहे ते तुमच्यामध्ये सुधारणूक आणण्यासाठी आहे. So when a rebuke comes to me, it's for my good. आणि जर धमकावणं येत असेल तर ते माझ्या चांगल्यासाठी आहे. Hallelujah. हालेलुया. When a correction comes to me, it's for my good. आणि जर सुधारणूक येत असेल तर ते माझ्या चांगल्यासाठी आहे. Hallelujah. हालेलुया. When edification comes to me, it's for my good. आणि सुधारणूक करण्यासाठी जर धमकवत असेल तर ते माझ्या चांगल्यासाठी आहे. If you cannot understand the difference between good and bad, then surely your mind is not right. आणि जर तुम्हाला चांगल्या आणि वाईट गोष्टीबद्दल जर तुम्हाला समजत नसेल तर मग नक्कीच तुमचं जे मनस्थिती जे आहे ते चांगलं नाहीये. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Look at verse 5. आपण 5वं वचन बघूया. It says, therefore, put to death your members which are on the earth. म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीवरील जे काही आहे ते सर्व जीवे मारा. Why should you put to death your members that are on the earth? तर जे काही या पृथ्वीवरती आहे त्याला मारण्याची का गरज आहे? Why? का? Because you have been raised with Jesus Christ.
कारण की तुम्ही जे आहेत येशू ख्रिस्ताबरोबर परत उठवण्यात गेलेले आहात Your life is hidden in Christ Jesus in God. आणि तुमचं जे जीवन जे आहे ते येशू ख्रिस्तामध्ये लपलेलं आहे परमेश्वरामध्ये You are seated at the right hand of God. आणि परमेश्वराचा उजव्या हाताला तुम्हाला बसवण्यात आलेला आहे. Your position is a high and honored position in Christ Jesus. आणि तुमचं जे स्तर जे आहे ते खूप उंचवरती आहे येशू ख्रिस्तामध्ये. You cannot put your face to the dust of the earth. आणि म्हणूनच तुम्ही तुमचं जे तोंड आहे ते हे जे जगाचं जे माती आहे त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. I mean to say, you should not reduce yourself to dust. आणि मी असं म्हणेल तुम्ही स्वतःला ते धुळीच्या प्रमाणे किंवा ते मातीच्या प्रमाणे त्या स्तरावरती आणलं नाही पाहिजे. Once you were fallen, you were a sinner with all kind of sinful thoughts and sinful lifestyle. But now you have been risen into a new creation and you are like God. एका काळी असा होता की तुम्ही पापाने भरलेले होता, एक पापी मनुष्य होता म्हणून तुमचं कुठलाही स्तर नव्हता. पण आता तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर उठवण्यात गेलेले आहात म्हणून तुम्ही उच्च स्तरावर म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला बसलेले आहात. You are not a fallen creature. You are not an ordinary person, but you are God kind, God-like person. आणि तुम्ही जे आहे ते खालच्या स्तरावरच्या मनुष्य किंवा पडलेले मनुष्य नाहीये, तर आता तुम्ही परमेश्वरामध्ये उच्च स्तरामध्ये आहात. Amen. Amen. You are holy, you are righteous, you are God's special people. आणि तुम्ही जे आहात ते पवित्र आहात आणि तुम्ही परमेश्वराचे लोक आहात. You are a royal priesthood. आणि तुम्ही जे आहेत ते एक याजक असे आहात. I dare not say that you are a sinner because you are not. आणि तुम्ही पापी आहात असं म्हटलो नाही कारण की तुम्ही नाहीये. You cannot be a sinner. You are Christ-like. आणि तुम्ही पापी आता होऊ शकत नाही कारण की तुम्ही आता ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आहात. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराची स्तुती असो. And because you are a heavenly being, आणि आता तुम्ही स्वर्गीय मनुष्य आहात. you are a spiritual being, आणि तुम्ही आत्मिक असे मनुष्य आहात. you are a righteous being, तुम्ही नीतिमान आहात. you are at a different level than the earthly ones. आणि आता जे या पृथ्वीवरती किंवा या जगामध्ये आहे त्यांच्यापेक्षा तुमचं जे स्तर आहे ते खूप वेगळं आहे. Jesus said, you are in the world, but you are not of the world. आणि येशू ख्रिस्ताने असं सांगितलंय तुम्ही या जगामध्ये आहात पण तुम्ही या जगाचे नाहीये. See, listen, you were of this world. तुम्ही या जगामध्ये आहात. You were of this world. तुम्ही या जगाचे आहात. You were. तुम्ही या जगाचे होता. Jesus called you and separated you to himself. येशू ख्रिस्ताने तुम्हाला बोलवलं आणि तुम्हाला याच्यामधून वेगळं केलं. You were crucified with Jesus Christ. तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर क्रुसित झालात. And you were born again. आणि मग तुमचा नवीन जन्म झाला. So you are called out of this world, and now you are not of this world, but you are of the heavenly kingdom. म्हणूनच तुम्हाला या जगामधून बोलवण्यात आलेला होता. तुम्हाला वेगळं केलंय म्हणून तुम्ही या जगाचे नाहीये. You are in this world, but you are not of this world. तुम्ही या जगामध्ये आहात पण या जगाचे नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा. Your citizenship is of heaven. आणि तुमचं जे राज्य जे आहे ते स्वर्गाचं आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Your true citizenship is of heaven. आणि तुम्ही जे आहे ते स्वर्गाचे आहात. But God's given you this earth to rule and reign upon it. पण हे जे पृथ्वी आहे जे जग आहे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे ह्याच्यासाठी तुम्ही याच्यावरती जय मिळवावा म्हणून. In the flesh, God gave you the earth. आणि शरीरामध्ये परमेश्वराने तुम्हाला हे जग दिलेलं आहे. But in the spirit, you are a heavenly citizen. पण जे आत्मिक स्तरामध्ये तुम्ही स्वर्गाचे आहात. Hallelujah. हालेलुया. All things belong to you. आणि सर्व गोष्टी जे आहेत ते तुमचे आहात.
आहे in Christ येशू Jesus. ख्रिस्तामध्ये. Hallelujah. हालेलुया. And therefore, because you are a different person, you are not a worldly person, म्हणून तुम्ही एक वेगळे मनुष्य आहात, म्हणून तुम्ही हे जगिक मनुष्य नाहीये you are not a sinner, you are godlike. आणि तुम्ही पापी नाहीये, तर तुम्ही येशू ख्रिस्तासारखे आहात. Therefore, the Spirit of God is saying to you that you got to put to death the members which are on the earth. आणि म्हणूनच जे आत्मा जे आहे ते असं म्हणत आहे, म्हणून तुमच्यामध्ये जे पृथ्वीवरील जे काय आहे त्याला जीवे मारा. He's talking, the members of the earth is talking about sinful nature or sinful living. आणि इथं जे आहे ते वचन जे आहे, तुम्ही जे काय ते जगी गोष्टी करत आहात किंवा जगी गोष्टी आहे जे पाप वगैरे तुम्ही करत आहात त्याला मारून टाका. You should overcome the temptation to sin. आणि जे काय जे पापासाठी तुम्ही जे मोहात पडत आहे त्याच्यावरती तुम्हाला जय मिळवायचा आहे. To put to death the members of the earth means to put to death the temptation to sin. आणि ते जीवे मारणं जे आहे ते त्याचा अर्थ असा आहे की जे काही पाप आहे किंवा जे काही मोह आहे त्याला मारून टाकणं. Put to death the desire of the flesh to commit sin. आणि तुमच्या शरीराचे जे काय वासना आहे त्याला तुम्ही मारून टाकणं. Because that is not your nature, that is not your character now. कारण की ते जे आहे ते तुमचा स्वभाव नाही आहे आता. It is wrong for a human being to behave like an animal. आणि आता हे योग्य नाही आहे की एक मनुष्य जे आहे ते जनावरासारखं वागावं. Because a human being is not an animal. कारण की मनुष्य जे आहे ते एक जानवर नाही आहे. Similar, you are a heavenly being and it would be wrong for you to behave like an earthly being. आणि म्हणूनच तुम्ही आता स्वर्गाचे आहात, म्हणून तुम्ही जगासारखं जर वागत असाल तर ते चुकीचं आहे. You are a righteous son of God. It is wrong for you to live as a sinner and a son of the devil. आणि तुम्ही आता तुम्ही जे आहात आता नीतिमान परमेश्वराचे मुलं आहात, म्हणून तुम्ही सैतानासारखं वागणं हे चुकीचं आहे. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? Hallelujah. हालेलुया. Therefore, I would say like this: put to death the desire of fornication, uncleanness, passion, evil desire, and covetousness, which is idolatry. म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीवरील जे काय आहे ते सर्व जीवे मारा, जार कर्म, अशुद्धता, लोभ, दृष्ट इच्छा, आदर्शिपणा, जी एक प्रकारची मूर्तिपूजा आहे. You know, you say, I am a believer in the Lord Jesus Christ, I don't worship idols. आणि तुम्ही म्हणाल की मी तर एक विश्वासी आहे, मी तर मूर्तिपूजा करत नाही. You know, these idols, they are demonic, so I don't worship idols. आणि तुम्हाला माहिती आहे का हे जे मूर्ती आहे ते सगळे दृष्ट आहेत म्हणून मी काय मूर्तिपूजा करत नाही. But the Bible says, पण बायबल असं म्हणतो fornication, uncleanness, passion, that's evil passion, evil desire, and covetousness, this also is an idol in your life. आणि पण बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, जार कर्म, अशुद्धता, लोभ, दृष्ट इच्छा, आदी शिरपणा, जी हे सर्व गोष्टी जे आहेत ते एक मूर्तिपूजा आहे. You know, idol is placed outside in a physical place. आणि जे एक मूर्ती जे आहे ते बाहेरच्या जगामध्ये असं मांडलेले जात असतो. But this kind of sins, they are placed in your flesh. पण हे या प्रकारचे जे पाप आहे ते तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या मनामध्ये आहे. It's in your body, it's in your soul, that's your mind. आणि हे तुमच्या शरीरामध्ये आहे, तुमच्या मनामध्ये आहे. So it's idolatry. God hates idolatry, so also God hates these sins. आणि म्हणूनच ही एक मूर्तिपूजा आहे आणि परमेश्वर मूर्तिपूजाचा द्वेष करत असतो. Even if you think evil or desire evil about someone, that's idolatry. And God is hates that. जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही वाईट विचार करत असाल किंवा वाईट व्हावं म्हणून विचार करत असाल तरी ते सुद्धा एक मूर्तिपूजा आहे. Now I'm not saying that, the word of God is saying it. आता हे मी म्हणत नाहीये तर परमेश्वराचं वचन म्हणत आहे. See,
we can excuse ourselves for many things that we call small. आणि आपण असे बरेचसे कारण देऊ शकतो आणि म्हणू शकतो हे तर खूप छोटी गोष्ट आहे. But the Bible says sin is sin. पण बायबल असं म्हणतो पाप तर पापच आहे. You know what is covetous? Covetousness? आणि To covetousness, to desire what belongs to others. आणि दृष्ट इच्छा म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? Uncleanness, passion, evil desires, and and covetousness. To covet. आदर्शीपण म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? You know, it's to covet something that's not yours. I And- want it, I want it, I want it. आणि जे तुमचं नाही आहे त्याच्या तुम्ही इच्छा धरणं आणि त्याला तुम्ही प्राप्त करण्याचं जे तुम्ही करत असता ते आहे. It's idolatry. आणि ते म्हणजे मूर्तीपूजा आहे. It's like, you know, Pastor, I like this. I'm taking it. आणि तुम्ही म्हणाल की पालक मला तर हे आवडतं मी हे घेणारच आहे. That's mine. हे तर माझं आहे. But you are coveting it, पण तुम्ही त्याचं इच्छा धरत आहात which is wrong. जे चुकीचं आहे. Isn't it? नाही का? Hallelujah. हालेलुया. You know, I believe that every Christian can live a life on this earth where you would not really have a desire for earthly things. आणि मी असा विश्वास करतो की एखादा जे विश्वासणारा आहे तो असं जीवन जगू शकतो की जिथं ते कुठल्याही गोष्टीची इच्छा ठेवत नाहीये. Exactly. हे खरं आहे. Because that's not our nature. कारण की हे आपला स्वभावच नाहीये. That's not our true life. कारण की ते एक खरं जीवन नाहीच आहे. To be covet is not our character. आदर्शीपणा ठेवणं ते आपल्या स्वभावामध्ये नाहीच आहे. Hallelujah. हालेलुया. You know, there will always be things on this earth that we would need and it's necessary. आणि जगामध्ये अशी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याची गरज आपल्याला पडू शकते. And I believe that before you ask, God knows your desire. आणि मी असं विश्वास करतो तुम्ही मागायचा अगोदर परमेश्वराला तुमची इच्छा माहीत आहे. You know, before my children ask me something, I know that they need it. आणि माझे मुलं काय मागण्याच्या अगोदर मला माहिती आहे हे त्यांचं गरजेचं आहे. You know, God supplies your wants. आणि परमेश्वर तुमचे गरज जे आहे ते पुरवत असतो. Hallelujah. Hallelujah. So there is a necessity that we would always need. आणि अशा गरज जे आहे ते नेहमी आपले असतील ज्यावेळेस आपल्याला गरज पडतो. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. You know, I'm believing God for a new vehicle. I need a new vehicle. आणि मी जे आहे परमेश्वरावर विश्वास करत आहे नवीन गाडीसाठी आणि मला त्याची गरज आहे. But I am not here to collect vehicles. पण मी इथं गाड्या जमा करण्यासाठी नाहीये. I want what I need. आणि मला ज्या गोष्टी गरजेचं आहे फक्त मला तेच पाहिजे. To meet my need, my comfort, and the need of the ministry. आणि माझे जे गरजा आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जे सेवकाची जे गरज आहे ते पूर्ण करण्यासाठी. And you know, God has placed generous people in my life. आणि परमेश्वराने चांगले लोक जे आहे ते माझ्या जीवनामध्ये आणलेलं आहे. You know, just another day, someone who's always been a blessing to me promised me a new car. आणि जे माझ्यासाठी नेहमी आशीर्वाद म्हणून असं उभं असतात त्यांनी मला हे अभिवचन दिलं की मी तुम्हाला कारसाठी मदत करणार. You know, God saw my need and I believe that He will provide it to whomsoever. आणि परमेश्वराला माझी गरज माहिती आहे आणि तो माझ्या गरजा कुणाच्या द्वारे पण पूर्ण करू शकतो. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. And that person said, Pastor, you need a brand new car. Hallelujah. आणि त्या मनुष्य मला असं म्हटलं की तुम्हाला नवीन गाडीची गरज आहे.
You know, all the time people used to tell me, Pastor, why don't you purchase a second-hand car? आणि मला नेहमी जे लोक आहेत ते म्हणायचे की पास्टर तुम्ही सेकंड हँड गाडी का घेत नाही. So I used to say, this time, no second-hand car. पण मी त्यांना असं म्हटलो की या वेळेस मला सेकंड हँड गाडी घ्यायचंच नाहीये. You know, the bank always send me a message to take loan, and we are giving you 100% loan for your new car. आणि बँकमधून मला नेहमी हे मेसेज येत असतो की आम्ही तुम्हाला 100% लोन देत आहात कार घेण्यासाठी. We are giving you 15 lakhs rupees for a new car. आणि आम्ही तुम्हाला 15 लाखचं लोन देणार आहे गाडी घेण्यासाठी. I said to myself, well, the car that we want is almost 20 lakhs. What will 15 lakhs do? आणि मी असं मनामध्ये म्हटलो की मला जे गाडी घ्यायचं आहे ते 20 लाखाचं आहे आणि हे 15 लाखामध्ये माझं काय होणार. And I'm not interested in buying a car with loans. आणि माझं असं विचार नाहीये की मी लोनवरती गाडी घेतलं पाहिजे. And my son Joshua said, Dad, no loans, Dad, forget about it. आणि माझा मुलगा जोशुआ मला म्हटला की आता लोन घ्यायचं नाही. God's going to give a car that's totally paid for. आणि परमेश्वर जे आहे ते अशी गाडी देणार आहे जे अगोदरच पूर्णपणे पैसे भरलेले आहे. And I believe it's coming. आणि मी विश्वास करत आहे ते येत आहे. It's coming soon. तर खूप लवकर येत आहे. And no one should get jealous, okay? आणि कुणालाही त्या गोष्टीचं ईर्ष्या वाटली नाही पाहिजे. I'll take you for a round. आणि मी तुम्हाला फिरायला घेऊन जाईल. Yeah, I promised you at least 1 kilometer I'll take you for a round. मी 1 किलोमीटर तरी तुम्हाला घेऊन जाईल फिरायला. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वर. I said it's come in Jesus' name. मी म्हटलो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते आलेलं आहे. The deal that has to be done is done in Jesus' name. आणि जे काही व्यवहार होण्याची गरज आहे ते झालेलं आहे येशूच्या नावामध्ये. And my car is come. आणि माझं जे कार आहे ते आलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. So I'm saying what Caleb said for the last car. आणि जे कॅलेब लास्ट गाडीसाठी म्हटलं होतं तेच मी म्हणणार आहे. He said, Dad, the car is standing down. आणि तो म्हटला होता की डॅड गाडी जे आहे ते खाली उभं आहे. As soon as we used to talk about the car coming, he used to say, Dad, the car is standing down. आणि जेवेळेस पण आम्ही गाडीबद्दल बोलायचो तो म्हणायचा की गाडी तर खालीच आहे उभं. He used to say, Dad, it's not coming, it's standing down. आणि गाडी येणार नाहीये ते अगोदरच आलेलं आणि खाली आहे. You believe me or not, the car is standing down. Hallelujah. आणि तुम्ही विश्वास करा किंवा नका करू पण गाडी जे आहे ते खाली उभं आहे. So the next car also is standing down. आणि जे दुसरं जे येणार आहे ते सुद्धा खाली उभं आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Now if anyone jealous of me, your mind is not right. आणि जर कुणाला त्या गोष्टीचा ईर्ष्या वाटत असेल तर तुमची मनस्थिती ते चांगली नाहीये. You know what I'm trying to tell you is, आणि मला काय सांगायचं आहे म्हणजे I don't desire a car because I want to have a luxury kind of life. आणि मी हे जे कारची इच्छा जे आहे ते फक्त माझ्या जे शौक पूर्ण करण्यासाठी मी मागत नाहीये. It's not just for misuse. हे फक्त गैरवापर करण्यासाठी नाहीये. It's for the use of my family and my kingdom. आणि हे जे वापर जे आहे ते माझ्या परिवारासाठी आणि जे सेवकाई आहे त्याच्यासाठी आहे. You know, when I say my kingdom, I'm referring to my father's kingdom. आणि जेवेळेस मी माझं राज्य म्हणत असतो तेवेळेस मी माझ्या पिताचे जे राज्य आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. The kingdom of my father God is my kingdom. आणि जे माझं पिताचे जे राज्य आहे ते माझं राज्य आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला. So you know, just looking at somebody else's car and saying, you know, that brother should give that car to me. आणि एखाद्या गाडीकडे बघून आपण असं म्हटलं नाही पाहिजे की ते ब्रदरनी मला ते गाडी दिलं पाहिजे. You know, I'm going to trick that person and take his car. आणि मी त्याला काहीतरी बोलून ते गाडी घेणार आहे. I'm going to get emotional before him. आणि त्याच्या समोर मी थोडं भावनिक होणार आहे. I'm going to tell him, you know, that's my urgent need for my आणि ministry. मी त्याला म्हणणार आहे की माझ्या सेवकाईसाठी ते खूप गरजेचं आहे. You know, I need a car very urgently. मला एक कारची खूप गरज आहे. You know, actually, I have never done that and I'm not good at it. आणि मी याच्या अगोदर असं कधी केलेलं नाहीये आणि मी या गोष्टींमध्ये चांगलं नाहीये. You know, I'm not even good to take out 1,000 rupees from you. आणि मी इतकं चांगलं पण नाही की एखाद्याकडून मी 1000 रुपये काढून घेऊ शकतो. I cannot trick you to get 1,000 rupees from you. आणि माझ्याकडे ते कलाच नाहीये की मी एखाद्याकडून 1000 रुपये तरी घ्यावा म्हणून. But I know many people are very expert at it. पण मला असे बरेचसे लोक माहिती आहे ज्यांच्यामध्ये हे कला आहे. Truly. हे खरं आहे.
You know, sometimes like, I would get emotional and think, oh my God, I could do something for this person. आणि काय काय वेळेस मी भावनिक होऊन असा विचार करत असतो, हे व्यक्तीसाठी मला काहीतरी केलं पाहिजे. But praise God, I was unable to do. आणि परमेश्वराची स्तुती असो की मी त्या वेळेस करण्यासाठी माझ्याकडे उपलब्ध नव्हता. Because later on I came to know that person was trying to cheat me. आणि नंतर मला हे समजलं की ते मनुष्य जे आहे ते मला धोका देत होता. Hallelujah. हालेलुया. So that is idolatry. आणि म्हणून ते जे आहे ते एक मूर्तीपूजा आहे. We got to, guard our souls from all this kind of earthly desire. आणि आमचे मनांची जे आहे ते एक संरक्षण आपल्याला करण्याची गरज आहे, हे जे जगी गोष्टी आहे त्याच्यापासून. Truly, हे खरं आहे. I want to tell you, if you begin to set your mind on Jesus Christ, you will be free. आणि मी हे सांगतो की तुमचं जर लक्ष तुम्ही येशू ख्रिस्तावरती केंद्रित केलं तर तुम्ही मोकळे राहाल. Now, I'm not boasting about this, but I want to give glory to God. आणि मी या गोष्टीमध्ये गर्व करत नाहीये, पण मी परमेश्वराला महिमा देण्याची इच्छा ठेवतो. By the grace of God, there is a lot of kind of transformation in my life. आणि परमेश्वराच्या अनुग्रहाने माझ्या जीवनामध्ये बरेचसे असे बदल आहे. In fact, for many years, I'm so much satisfied. आणि बरेचशा वर्षापासून मी असं एकदम तृप्त झालेलो आहे. I don't even desire for a new pair of clothes. आणि मला एक नवीन एखादं कपडे घेण्याची सुद्धा इच्छा नाहीये. Okay, I said new pair because you see me clothed right now. मी नवीन कपडे म्हटलो कारण की अगोदरच मी कपडे घातलेला आहे. Hallelujah. हालेलुया. But God brings it across. पण परमेश्वर जे आहे ते मला मिळून देत असतो. Do you know it has been years together that I have not purchased a pair of clothes for myself. आणि तुम्हाला माहिती आहे का, बरेचशा वर्षापासून मी स्वतःला एक जोडी कपडे सुद्धा घेतलेला नाहीये. I do donate clothes. I do purchase clothes for others. आणि मी दुसऱ्यांसाठी विकत घेत असतो, मी त्यांना भेट म्हणून देत असतो. But I don't purchase for myself. पण मी स्वतःसाठी विकत घेत नाही. My Father sends it across me. Hallelujah. आणि माझा जे पिता आहे तो माझ्यासाठी पाठवून देत असतो. Glory to God. परमेश्वराला महिमा असेल. I got too much of clothes, isn't it? आणि माझ्याकडे भरपूर कपडे आहेत. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराला Hallelujah. हालेलुया. So that desire we got to deal with. आणि आमचे जे इच्छा जे आहे त्याच्यावरती आपल्याला ताबा करण्याची गरज आहे. I don't even long to have more money. आणि मला अजून जास्त आर्थिक जे पैसे जे आहे ते ठेवण्याची पण मला अशी इच्छा नाही आहे. Collect. जमा करत राहा. And then gone, not the money, somebody. आणि गेलेलं आहे, पैसे नाही तर दुसरं कुणीच गेलं. Money remains there and the collector is gone. आणि पैसे तिथेच असतात पण ते जमा करत असतो तर गेला. No. We need money to love. नाही, पण पैशाची गरज आपल्याला एखाद्यावरती प्रेम करण्यासाठी लागतो. We need money for ministry. आणि आपल्याला सेवकाईसाठी पैशांची गरज आहे. And I want to tell you, God is more than able to provide all that you need, and He gives you in abundance. Amen. आणि मी म्हणत आहे की परमेश्वर हे योग्य आहे की तुमचे सर्व गरज तो पुरवठा जे आहे ते पूर्ण करून तुम्हाला मागण्याच्या अगोदर आणि अधिक देणार आहे. Now let me set that right. आणि मला हे योग्य रीतीने सांगू द्या. Collecting money and not using it for a good purpose is being greedy. आणि जे पैसे जे आहे ते साठवणं आणि चांगल्या कामासाठी त्याचा तुम्ही वापर करत नसाल तर मग तुम्ही खूप असे लालची मनुष्य आहात किंवा लोभी आहात. It's like being greedy for garbage that you cannot eat. आणि हे असं आहे की तुम्ही एक कचऱ्यासाठी तुम्ही लोभ करत आहेत जे तुम्ही खाऊ शकत नाही. Yeah, what use is that money if you are not making good use of it? आणि त्या पैशाचा उपयोगच काय आहे जर तुम्ही चांगल्यासाठी त्याचा वापर करत नाहीये. If you are a believer and all your families are unbelievers, you're leaving that money for the kingdom of the devil. आणि जर तुम्ही एखाद्या विश्वासणारे आहात आणि सर्व तुमच्या परिवारामध्ये अविश्वासी लोक आहेत, म्हणजे तुम्ही तुमचं जे पैसा आहे ते अविश्वासणाऱ्याचं जे राज्य आहे, जे सैतानाचं राज्य आहे त्यांच्यासाठी सोडत आहात. Hallelujah. हालेलुया. I tell my children that if they compromise on the things of God, if for some reason they are into the world, then they are on themselves. Nothing I have to give them. आणि मी माझ्या मुलांना अगोदर सांगितलेलं आहे, जर तुम्ही या जगाप्रमाणे वागायला जर लागलात
कुठल्या कारणावस्त, तर मी तुम्हाला या जगाच्या भरोसे सोडून देणार आहे, माझ्याकडून तुम्हाला काही मिळणार नाही. You cannot use the holy money for unholy things. Hallelujah. आणि तुम्ही पवित्र जे पैसे आहेत ते अपवित्र कार्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. If you want to be a disciple of Jesus Christ, then the Bible says, जर तुम्हाला येशू ख्रिस्ताचा शिष्य बनायचं जर असेल तर बायबल असं म्हणतो, then you got to hate your father, hate your mother, hate your brothers, sisters. And You got to hate your wife, you got to hate your children. आणि मग वचन असं म्हणतो की तुम्हाला तुमच्या बायकोचं, तुमच्या आईचं, तुमच्या वडिलाचं, तुमच्या भावाचं द्वेष करायचा आहे. When it says hate, it says put Jesus Christ above them all. आणि ज्यावेळेस द्वेष करायला म्हणत असतो याचा अर्थ असा आहे की पहिलं स्थान येशू ख्रिस्ताला द्या आणि येशू ख्रिस्ताला पहिल्या स्थानावरती ठेवा. Hallelujah. हालेलुया. So if my relative is not a believer and doesn't walk or live a godly life, जर माझे नातेवाईक जर विश्वासामध्ये नाही आहे, जर येशू ख्रिस्तावरती विश्वास करत नाही, अविश्वासी जर असेल, he cannot have my holy money. आणि त्याला माझं जे पवित्र धन आहे त्याच्यावरती त्याचा अधिकार नाही आहे. You know why I say holy money? मी का याला पवित्र धन असं म्हटलो? Because it is sanctified, कारण की ते वेगळं करण्यात आलेलं आहे purified. आणि ते पवित्र करण्यात आलेलं आहे. You know, it has been tidied upon. तुम्हाला माहिती आहे का त्याच्यावरती दशमांश देण्यात आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. It's holy, it's sanctified. आणि ते पवित्र आहे, ते वेगळं करण्यात आलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. It's for the honor of God. आणि ते परमेश्वराला महिमा देण्यासाठी आहे. It's God's given money. आणि ते परमेश्वराने दिलेलं धन आहे. I cannot give it to the kingdom of the Satan. आणि मी ते सैतानाच्या राज्यासाठी देऊ शकत नाही. If my children are using the money in a wrong way, they don't get money from me. आणि जर माझे मुलं जर ते वाईट गोष्टीसाठी त्याचा वापर करत असाल तर माझ्याकडून त्यांना काही पैसे मिळणार नाही. Because that is idolatry. It's like worshipping the devil. आणि हे असं आहे की ते मूर्तीपूजा करण्यासारखं आहे की ते सैतानाची आराधना करत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. I'm telling you the truth. If you raise the money for God's kingdom, you'll never be bankrupt. Amen. आणि मी तुम्हाला खरं सांगत आहे, जर तुम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी जर तुम्ही पैसे पुढे करत असाल तर तुम्ही कधीही तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता असणार नाही. Hallelujah. हालेलुया. So I want to tell you that every one of you can experience what I experienced in this world. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी जे काही अनुभव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता. I am so satisfied with Jesus Christ that the things of the world cannot find a place in my life. आणि मी येशू ख्रिस्तामध्ये एवढं तृप्त झालेलं आहे की या जगाच्या कुठल्याही गोष्टी मला तृप्त करू शकत नाही. You take everything that I have, you cannot take Jesus that supplies. आणि तुम्ही माझ्याकडून सगळं काही घेऊ शकता पण जे मला देणारा आहे येशू ख्रिस्त त्याला घेऊ शकत नाही. Somebody shout amen. आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Now look at verse 6. आपण 6वं वचन बघूया. It says, because of these things, the wrath of God is coming upon the sons of disobedience, in which you yourself once walked when ye lived in them. कारण या गोष्टीमुळेच देवाचा राग ओढणार आहे. तुम्ही सुद्धा असे जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करत होता. Hallelujah. हालेलुया. You know, all that we just read about, fornication, uncleanness, passion, evil desire, covetousness, and idolatry, these are the characters of a fallen creature, an unbeliever. आणि जे काय आपण वाचलेलं आहे, जार कर्म, अशुद्धता, लोभ, दृष्ट इच्छा, आदर्शीपणा, हे सर्व जे गोष्टी जे आहे ते एक जगिक जो मनुष्य आहे किंवा जे अविश्वासी आहे त्याचा स्वभाव आहे. It is specialities of the disobedient sons. आणि हे जे आहे ते जे आज्ञाकारी नाही आहे ते अशा त्यांच्या लेकरांचं आहे. They are specialists at it. आणि या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी उत्तीर्णता असं मिळवलेलं आहे. And the Lord says that we were like that before. आणि मग परमेश्वर असं म्हणतो की एका वेळेस आपण सुद्धा असेच होतो. When we lived among them. आणि ज्यावेळेस आपण त्यांच्या सारखी त्यांच्यामध्ये होतो. You're getting it? तुम्हाला समजत आहे का?
Isn't it right? आणि हे बरोबर नाही का? But now that is not our character. पण आता हे आमचा स्वभाव नाही आहे. That's not our character. We don't have to behave like that. We don't have to live accordingly. आणि आता आमचं जे स्वभाव आहे ते नाही आहे, म्हणून आपल्याला तसं वागण्याची गरज नाही आहे. You know, when believers live like this, I want to tell you. आणि जे विश्वासी जे लोक आहेत, ज्यावेळेस असं कधी वागत असतात हे मला तुम्हाला सांगू द्या. When they equally yoke themselves with unbelievers. आणि हे त्यावेळेस होत असतो ज्यावेळेस ते स्वतःला जे अविश्वासणारे आहेत त्यांच्या बरोबर सहभागितामध्ये टाकत असतात. The moment you see your children's nature change, you see your wife's nature change, or you see a believer's nature change, is because their fellowship with unbelievers is getting stronger. आणि ज्यावेळेस तुम्ही बघत असतात की तुमचे लेकरं किंवा तुमचे बायको किंवा तुमचे जे विश्वासणारे जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये बदल आहे किंवा त्यांच्या वागण्यामध्ये बदल आहे, तर तुम्ही हे जाणून घ्या की त्यांचं जे सहभागिता आहे अविश्वासी लोकांबरोबर जास्त आहे. And sometimes it's not that they're going out and mingling with the unbelievers, but the media is a culprit. आणि बरेचशे वेळा हे गरजेचं नाही आहे की ते नेहमी बाहेर जाऊन अविश्वासी लोकांबरोबर राहत आहे. हे असं पण होऊ शकतं की ते जास्त वेळ जे आहे ते मीडिया किंवा टी व्ही किंवा मोबाईल समोर आहे. They are putting up the character of the people that they are watching through media. आणि जे काही ते बघत आहे ते मीडियामध्ये त्यांचा स्वभाव ते स्वतःवरती घेत आहे. You know, the media was created by God to reach blessings into every house. आणि जे मीडिया जे आहे ते परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे याच्यासाठी की परमेश्वराचं जे सुसमाचार आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचावं. So that salvation would come to every man. याच्यासाठी की उद्धार जे आहे ते प्रत्येक मनुष्यापर्यंत So यावं. that salvation would come to every house. याच्यासाठी की जे तारण जे आहे ते प्रत्येक मनुष्यापर्यंत यावं. But the devil has taken it as a platform to bring destruction into the believer's house. पण सैतानाने त्याचा पूर्ण ताबा घेतलेला आहे याच्यासाठी की जे विश्वासणारे आहे त्यांचा नाश करावं म्हणून. So believers, be careful what you are watching. तर म्हणूनच विश्वासी लोक तुम्ही सावध राहा की तुम्ही काय बघत आहात. Now some believers say, you know, pastor, you're extreme. We need some entertainment. आणि तुमच्यामधून काही लोक असं म्हणेल की हे तर खूप अधिक होत आहे पाळक, काहीतरी असायला पाहिजे मनोरंजन म्हणून. You know, I didn't know Pastor Christopher was so extreme. आणि काय म्हणेल की मला माहित नव्हतं की पाळक असे पण विचार करतात म्हणून. You know what? I am a fanatic. आणि तुम्हाला माहिती आहे का मी असं वेगळा विचार करणारच आहे. I am a great fanatic. आणि मी असं खूप वेगळं मनुष्य आहे. And I'm proud of being a fanatic for Jesus Christ. आणि येशू ख्रिस्तासाठी असं वेगळं मनुष्य बनून राहणं मध्ये मला गर्व वाटतो. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वरा. You know, the Bible says, आणि तुम्हाला माहिती आहे का बायबल असं म्हणतो be not drunk with alcohol, but be drunk with the Holy Ghost. आणि जे मदपान आहे त्याच्यानी तुम्ही भरून जाऊ नका, पण पवित्र आत्मेमध्ये भरले जा. The Holy Spirit is the great source of entertainment. आणि जे पवित्र आत्मा जे आहे ते मनोरंजन करणारा एक मोठा स्तोत्र आहे. I don't know about you, but I get entertained when I worship God. आणि मला माहीत नाही आहे पण ज्यावेळेस मी स्तुती आराधना करत असतो माझं मनोरंजन होत असतो. His presence is so precious. आणि त्याचं जे उपस्थिती जे आहे ते खूप अनमोल आहे. His manifestation is so awesome. आणि त्याचं जे प्रगटीकरण आहे ते खूप अद्भुत आहे. Hallelujah. हालेलुया. A mind that is not right needs worldly entertainment. आणि ज्याची मनस्थिती बरोबर नाही आहे त्याला या जगाच्या गोष्टीची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. ताली ठोकर आत्मिक जीवन को रोको. Okay? Clap your hands and hinder your spiritual growth. आणि हे असं आहे की टाळी वाजवा आणि तुमचं जे आत्मिक जे वाढ आहे त्याला थांबवून टाका. You know, I see people laughing and clapping their hands before television, and if I tell them, hey, stand up and pray for that deliverance, Pastor, me?
मी लोकांना बघतो की ते टी व्ही समोर बसून टाळ्या वाजत असतात आणि आनंद घेत असतात, पण जेव्हाच मी म्हणेल त्यांना की एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा, मग ते म्हणतील बाळक मी. Yeah, you are called to do that, and what are you doing? हो, तुला त्याच्यासाठीच बोलवण्यात आलेलं आहे आणि तू काय करत आहे? These people sit down in front of the television clapping and laughing and rolling. आणि हे लोक टी व्ही समोर बसून टाळ्या वाजवतात, हसतात आणि गोंधळ घालत असतात. And then they stand in the line of prayer crying. आणि मग प्रार्थनेच्या सभेमध्ये लाईनीमध्ये उभं राहून रडत असतात. Because your mind is not right. कारण की तुमची मनस्थिती जे आहे ते बरोबर नाहीये. Amen. आमेन. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. So this, all these entertainment, आणि हे सर्व जे मनोरंजन जे आहे, now you would say is extreme, but that's not meant for us. आणि हे सर्व जे आहे ते आपल्यासाठी नाहीये. तुम्ही म्हणाल ते हे खूप अधिक होते, पण Anything that draws you away from the things of God and puts your mind on wrong things is not for you. आणि जे काही गोष्टी तुम्हाला परमेश्वरापासून वेगळं करत असेल, तुम्हाला त्याच्यापासून लांब नेत असेल, ते तुमच्यासाठी नाहीये. Now everyone will be saying, yeah, now 9 minutes to go and the message will get over. आणि काही लोक असे म्हणजे घड्याळाकडे बघून म्हणत असेल की आता फक्त 9 मिनिट बाकी आहे, त्याच्यानंतर संपणार आहे. And if pastor speaks another 15 minutes, oh my God. आणि जर पाळकाने अजून 15 मिनिट जर घेतलं तर बापरे. Today pastor's message was very long. आणि आज पाळकांचा मेसेज खूप मोठा होता. But television entertainment is never long. आणि जे टी व्ही बघत असतात त्यावेळेस त्यांना कधीच ते जास्त वाटत नाही. Series after series. सिरियल नंतर सिरियल बघत असतात. And you sitting before the TV is so serious. आणि तुम्ही टी व्ही समोर बसणं म्हणजे ते किती सिरियस होऊन जातं. You don't know how the time passed, but when you're listening to the word of God, you know the time. Here you count minute by minute. आणि ज्यावेळेस तुम्ही टी व्ही समोर बसलेले असतात, तुम्हाला वेळ कसा जात आहे हे समजत नाही, पण ज्यावेळेस वचन ऐकत असतं त्यावेळेस कधी संपेल असं तुम्हाला वाटतंय. That means your mind is not right. याचा अर्थ असा आहे की तुमची मनस्थिती ते ठीक नाहीये. If your mind was right, you would seek the things of God and not the things of the world. आणि तुमची जर मनस्थिती जर ठीक चांगली असते तर तुम्ही परमेश्वराच्या गोष्टीचा शोध घेतला असता. Someone there, Pastor, I feel something's wrong with you today. आणि काहीतरी कुणीतरी असं म्हणत आहे की पाळक तुमचं आज काहीतरी चुकत आहे तुमच्याकडून. Maybe you are at the right place at the right time. आणि मी म्हणेल की तुम्ही योग्य वेळेस योग्य स्थानामध्ये आहात. And you are thinking wrong. आणि तुम्ही चुकीचं असं विचार करत आहात. Hallelujah. हालेलुया. Praise God. The Bible says you were like them, but now you are not like them. आणि बायबल असं म्हणतो अगोदर तुम्ही त्यांच्यासारखे होता पण आता नाहीये. Hallelujah. हालेलुया. This is not what you are separated for. आणि याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या करण्यात आलेला नाहीये. You are separated for glory. आणि तुम्हाला महिमेसाठी वेगळं करण्यात आलेलं आहे. You are called to the supernatural. आणि तुम्हाला आत्मिक गोष्टीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. And therefore you don't have to believe like fallen natural creatures. आणि म्हणून तुम्हाला पडलेलं जे स्वाभाविक जे गोष्टी आहेत त्याचा अनुसार विचार करण्याची गरज नाहीये. You got to think supernatural. आणि तुम्हाला स्वाभाविक रीतीने विचार करण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. We can be spiritually entertained. आणि आम्ही जे आहे ते आत्मिक रीतीने मनोरंजित राहू शकतो. And the spirit overcomes the flesh. आणि जे आत्मा जे आहे ते या शरीरावरती जय मिळवत असतो. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला Look महिमा at असो. verse 8. आणि 8वं वचन बघूया. But now you yourself are to put off all these. पण आता तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केलं पाहिजे. Some people pray that Father, help me to be holy. आणि काही लोक असं प्रार्थना करतात की पिता मला पवित्र राहण्यासाठी तू मदत कर. That I may not get angry. याच्यासाठी की मला राग नाही यावा. That Lord, I will not get angry. I will not speak anything wrong. Help me, Lord. आणि मला रागामध्ये मी काही वाईट बोललो नाही पाहिजे म्हणून तू मदत कर. Lord, put a lock on my lip. आणि परमेश्वर माझ्या जे तोंडावरती तू असं किल्ली असं लाव. But here, the Bible says, पण इथं बायबल असं म्हणत आहे but now you yourself.
पण आता तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केलं पाहिजे. You yourself. तुम्ही स्वतःहून केलं For पाहिजे. you are in the image and likeness and ability of God Himself. कारण की तुम्ही स्वतः परमेश्वराच्या प्रतिस्वरूपामध्ये आणि त्याच्या योग्यतामध्ये आहात. He has given you the grace, the ability, the power and the Holy Ghost to do what you ought to do. आणि परमेश्वराने तुम्हाला आता ते योग्यता दिलेले आहे, ते पवित्र आत्मा दिलेला आहे याच्यासाठी की तुम्ही स्वतः करावं. And as I always say, I say it again, all things are possible for you in Christ Jesus. आणि मी जसं नेहमी म्हणत असतो की सर्व गोष्टी तुमच्यासाठी शक्य आहे येशू ख्रिस्तामध्ये. So you yourself are the put of all these: anger, wrath, malice, blasphemy, filthy language out of your mouth. म्हणूनच आता तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केलं पाहिजे. राग, क्रोध, दृष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लाज्यास्पद बोलणे या सर्व गोष्टी तुम्ही दूर केलं पाहिजे. Can someone say, I got a holy mouth? आणि आता तुमच्यामधून कोणी म्हणू शकतं का की माझं कडे पवित्र तोंड आहे? You know, filthy language, filthy statements, evil speaking, it comes all because your mind is not right. लाज्यास्पद बोलणं, जे काही वाईट बोलणं जे आहे ते तुमची जर मनस्थिती जर बरोबर नसेल तेव्हाच येत असतो. Hallelujah. हालेलुया. Mental asylum. No, you need to come to Rivers of Life Church. तर तुम्हाला वेडेच्या दवाखान्यात जाण्याची गरज नाहीये, तर तुम्हाला रिव्हर्स ऑफ लाईफ चर्चमध्ये येण्याची And गरज if you आहे. cannot change in Rivers of Life Church, you cannot change anywhere there. आणि जर तुम्ही इथं या चर्चमध्ये येऊन सुद्धा तुम्ही बदलू शकत नाही, तर तुम्ही कुठे जाऊन सुद्धा बदलू शकत नाही. Then the mental asylum. मग वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकण्याची गरज आहे. At least other people will be safe. ह्याच्यासाठी की दुसरे तरी शांततेमध्ये राहतील. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You know, some believers, आणि काही विश्वासणारे जे आहेत you know, they are full stop. आणि त्यांचं जे शेवटचं जे What do you call it? बिंदू जे असतं, Yeah, you know, after completing a sentence, you put full stop. ज्यावेळेस पूर्ण लिहून होत असतं तर आपण एक बिंदू देत असतो. So when they say a statement, instead of full stop, they say, oh shit. आणि ते शेवटचा बिंदू देण्याच्या अगोदर ते म्हणत असतात ओ शिट, म्हणजे आता त्याला Many believers have come across. आणि बरेचसे विश्वासी जे आहे ते ओ शिट म्हणत असतात. I doubt what do they eat? How come? आणि काय काय वेळेस मला असा प्रश्न पडतो की ते काय खात असतात, कसं त्यांच्या तोंडातून शिट येत असतो. शिट म्हणजे जे घाण आहे, जे आम्ही सकाळचं जात असतो. I will say, no, that's not a believer's style. आणि मी म्हणतो की ते एक विश्वासणाऱ्याचा शब्द नसला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Praise God. You know, all these people who do witchcraft, they eat shit to get demonic power. आणि हे जे कोणी हे जादूटोणा करत असतात ते लोक ते खात असतात हे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी. Yeah, they eat it, you know, before because that is what the devil makes them to do, to surrender to him. आणि त्यांना ते खावंच लागतो कारण सैतान त्यांना ते खाण्यास भाग पडतो. Now that's not my topic, but I want to tell you, shit should not come out from your mouth. आणि ते मला शिकवायचं नाही आहे, पण मी हे म्हणत आहे की तुमच्या तोंड वाटे ते शिट आला नाही पाहिजे. Why can't you say, oh Jesus? तुम्ही ओ जीसस का म्हणू शकत नाही, हे परमेश्वर असं का म्हणू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. You know what? You've been with the world. तुम्ही या जगामध्ये राहत आहात You mingle with the people of the world. आणि या जगाच्या लोकांमध्ये तुमची सहभागिता आहे. And they manage to put shit in your mind. आणि मग ते जे घाण आहे ते तुमच्या डोक्यात टाकत असतात. You got to clean your mind from that shit, okay? आणि आता तुम्हाला ते घाण जे आहे ते तुमच्या डोक्यामधून काढण्याची गरज आहे. Amen? आमेन. So once it's clean, next time you'll say, oh Jesus, hallelujah. आणि एकदा का आता ते साफ झालेलं आहे तर तुम्ही आता ओ शिट म्हणणार नाही, हे परमेश्वर असं म्हणणार. Or you'll say, praise the Lord, hallelujah. किंवा तुम्ही असं म्हणाल की परमेश्वराची स्तुती असू, हालेलुया. Amen. आमेन. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Verse 9. तर 9वा वचन आपण बघूया. Do not lie to one another. एकामेकाशी लबाडी करू नका. Pastor, if I don't lie, then from where I'll get pride? पालक, जर मी जर
लबाडलोच नाही तर मग मला ते गर्व कुठून येणार? People of pride are the ones that lie. आणि जे लोक गर्वाने भरलेले आहेत तेच लोक खोटं बोलत असतात, Right? नाही का? They don't have slipper on their feet, त्यांच्या पायामध्ये घालायला चप्पल नाहीये, but they have the world on their head. पण पूर्ण जग त्यांच्या डोक्यावरती आहे, That's pride. आणि ते म्हणजे गर्व आहे. You know, these days I'm meeting with many people. आणि एवढ्या दिवसामध्ये मी बरेचशा अशा लोकांना भेटलेलो आहे. Truly speaking, आणि खरं सांगत असताना they have nothing to boast about themselves, आणि स्वतःमध्ये गर्व करण्यासाठी काहीच नसतो, but they like to boast about somebody else. पण ते दुसऱ्यांबद्दल गर्व करत असतात. Oh my God, this fellow is this fellow is this fellow is that, he's such a great person. What are you? पण तुम्हाला माहिती आहे का, ते मनुष्य जे आहे ते खूप चांगलं आहे, ते खूप मोठा मनुष्य आहे, हे आहे ते आहे, पण तुम्ही काय आहात? I'm a friend of that person, I've been to that person, I've been to this person. What are you? तो माझा मित्र आहे, तो एवढा मोठा आहे, मी इकडे गेलो त्याच्याबरोबर तिकडे गेलो, मग तुम्ही काय आहेत? He's such a great person. तो इतका मोठा मनुष्य आहे. If you are a believer and he's an unbeliever, I want to tell you that you are greater than him. Amen. आणि जर तुम्ही विश्वासणारे जर असाल तर मला हे म्हणू द्या, तुम्ही त्याच्यापेक्षाही उच्च स्थानावर आहात. You know, we may have nothing to boast, and we should not boast about anything, because everything that we have comes from Jesus, and we will boast in his sacrifice on the cross. आणि हे खरं आहे की आपलं काहीच नाही आहे आणि आपल्याला गर्व करण्यासाठी काहीच नाही आहे. आपल्याकडे जे काय आहे ते येशू ख्रिस्ताचं आहे, आणि जे काय आहे ते येशू ख्रिस्तामुळेच आहे, म्हणून आपण येशू ख्रिस्तामध्ये गर्व केला पाहिजे. The Bible says, do not lie to one another. आणि बायबल असं म्हणत आहे, एकामेकाशी लबाडी करू नका, Since you have put off the old man with his deeds. कारण तुम्ही जुने मनुष्य त्याचं कृतीसह काढून टाकलं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Lying is a fallen nature. आणि लबाडपणा जे आहे ते एक पडलेला असा स्वभाव आहे. The Bible declares that the devil is the father of all lies. आणि बायबल असं म्हणतो की जे सैतान आहे ते खोटं बोलणाऱ्याचा बाप आहे. So if you're lying, you are developing a relationship with the devil, the liar. आणि जर तुम्ही खोटं बोलत असाल तर तुम्ही ते सैतानाबरोबर नातं बनवत आहात. You know, the scripture says those who lie, they shorten their lives. आणि वचन असं पण म्हणतो, जे कुणी खोटं बोलत असतो ते त्यांचं जीवन जे आहे ते छोटं बनवून टाकतं. You know, I see many people, they have boldness to speak lie, but they have no boldness to speak the truth. आणि मी बरेचशा अशा लोकांना बघितलेलं आहे की त्यांच्यामध्ये साहस आहे खोटं बोलण्यासाठी, पण खरं बोलण्यासाठी साहस नाहीये. Now that's sad, isn't it? आणि हे खूप वाईट आहे, नाही का? Even if you were to die speaking the truth, glory to God, your award is in heaven. Amen. आणि जरी खरं बोलत असताना जरी तुम्हाला मरण पाहावं लागलं तरी तुम्ही खरं बोला, कारण की त्याचं जे प्रतिफळ आहे ते परमेश्वराकडून आहे, ते स्वर्गामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. So speaking lie is wrong. खोटं बोलणं हे चुकीचं आहे. Amen. Amen. Hallelujah. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Verse 10 says, and have put on the new man who is renewed. आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे, हे नवे रूप. Okay, renewed in knowledge according to the image of him who created him. I love that. आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे, हे नवे रूप त्याच्या निर्माणकर्त्याचं प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. You are created by the Lord Jesus Christ, and you have the knowledge of who you truly are in Christ Jesus. आणि तुम्ही स्वतःला ते नवीन निर्माणकर्ता जे आहे त्याच्या निर्माणाप्रमाणे तुम्ही स्वतःला बनवत आहात, कारण की परमेश्वराच्या ज्ञानामुळे तुम्ही त्याच्यामध्ये होत आहात. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Thank you, Jesus. धन्यवाद He येशू. is wonderful. तो अद्भुत आहे. Now I would like to show you what is your true character. आणि मला तुमचं जे स्वभाव जे आहे ते खरं स्वभाव ते दाखवायचं आहे. And this is how you should be behaving. आणि तसंच तुम्ही चालले पाहिजे आणि वागले पाहिजे. Everyone say, Pastor, I want peace, I want peace. आणि सगळे म्हणाल की पालक मला तर शांती पाहिजे, शांती पाहिजे. And all that they get is chicken piece. आणि मग सगळ्यांना जे मिळत असतं ते म्हणजे फक्त चिकन पीस. And over that piece also, chicken piece also, they'll fight. आणि मग ते चिकन पीसवरती पण ते भांडणं करणार.
Really, I'm not kidding. I saw this happening in pastors' meetings. आणि हे मी खरं बोलत आहे. इवन पाळक लोकांच्या सभामध्ये मी हे बघितलेलं आहे. You're fighting on chicken pieces. आणि जे चिकनचे पीस आहे त्याच्यावरतून ते भांडणं करत असतात. We gotta have peace of mind, isn't it? आपल्याकडे एक शांतीचं मन असणं गरजेचं आहे, नाही का? Hallelujah. Hallelujah. And that doesn't come by eating chicken pieces. आणि ते चिकन पीस खाण्याने येत नसतो. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला Thank you, Jesus. धन्यवाद Look येशू. at verse 12. 12 वचन आपण बघूया. Therefore, as the elect of God, holy and beloved. म्हणून जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत. I love it. You are the elect of God. You are holy and you are His beloved. आमेन. आणि मला हे आवडत असतं की देवाचे निवडलेले लोक तुम्ही आहात आणि तुम्ही पवित्र आहात. Now someone say, Pastor, me? आणि काय म्हणेल की पाळक मी I don't feel like. मला तर असं वाटत नाही. What happens to you, those good things don't happen to me. आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे चांगल्या गोष्टी घडत असतात ते माझ्या जीवनात तर घडत नाही. Listen, you start believing that you are holy and the beloved of God, so all things will happen to you. आणि मी म्हणेल की तुम्ही हे विश्वास करायला सुरुवात करा की तुम्ही निवडलेले आहात आणि तुम्ही पवित्र आहात. मग तुमच्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतील. I said all good things will happen to you when you believe that you are holy and beloved of God. आणि सर्व चांगल्या गोष्टी घडायला लागतील जेव्हा तुम्ही विश्वास कराल की तुम्ही निवडलेले आहात आणि तुम्ही पवित्र आहात. Beloved, hallelujah. आणि परमेश्वराचे प्रिय असं आहे. And because you are God's beloved, it says put on tender mercies. आणि म्हणून तुम्ही परमेश्वराचे निवडलेले आहात म्हणून तसेच करुणा, दयाळूपणा, नम्रता व सौम्यता आणि धीर हे परिधान करा. Hallelujah. Put on tender mercies, kindness, humility, meekness, long suffering, bearing with one another and forgiving one another. If anyone has a complaint against another, even as Christ forgave you, so you also must do. तसेच करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता आणि धीर हे परिधान करावे. एकमेकांचे सहन करा. जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी एकामेकाविरोधात तक्रार असेल तर एकामेकांना क्षमा करा. Hallelujah. हालेलुया. You know, some people ask me, Pastor, how you put up with people? आणि काही लोक मला विचारत असतात की तुम्ही लोकांबरोबर कसं वागत असता. You know, all the time they insult you, all the time they talk stupid things about you, and how you put up with them, how you can still love them. आणि ते तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात तरी तुम्ही त्यांच्यावरती कसं प्रेम करू शकता. You know what? Because they are stupid, I am not. आणि तुम्हाला माहिती आहे का ते मूर्ख आहे, मी तर नाही. You know, people even love animals. आणि तुम्हाला माहिती आहे का तो लोकांना तर ते जनावर सुद्धा आवडत असतात. So those are people just being stupid. आणि ते लोक जे आहे ते फक्त मूर्ख आहे. And you know what? I am the elect of God. आणि तुम्हाला माहिती आहे का मी परमेश्वराचा निवडलेला आहे. I am holy and beloved. आणि मी परमेश्वराचं प्रिय आणि पवित्र आहे. And that's why I can put up with them. म्हणूनच मी त्यांच्या बरोबर योग्य रीतीने वागू शकतो. You know what? I know I am God's elect. I know I am holy. I know I am His beloved. So it doesn't care what a stupid people say about me. आणि तुम्हाला माहिती आहे का की मी निवडलेला आहे, मी परमेश्वराचं प्रिय आहे, मी परमेश्वराचं पवित्र आहे. म्हणून मला माहिती आहे, म्हणून लोक काय बोलत असतात याच्याने मला फरक पडत नाही. See, the truth is what you say about me doesn't carry weight. What God says is valuable. Amen. आणि तुम्ही माझ्याबद्दल काय म्हणत असतात याला महत्त्व नाहीये, पण परमेश्वर माझ्याबद्दल काय म्हणत आहे हे महत्त्वाचं आहे. Right? Right. If what somebody would say would affect me, that somebody would no longer be. आणि जर एखाद्या व्यक्ती जर काय बोलत असते आणि मला वाईट वाटलं असतं तर मग ते मनुष्य राहिलंच नसता. Praise God, the old man that was in this temple was crucified with Jesus आणि Christ. परमेश्वराची स्तुती असो, जे जुनं मनुष्य या मंदिरात राहत होता ते आता नाहीये. No one would be spared. नाहीतर एकाला सुद्धा सोडलं नसता. Now this is a new man in Jesus Christ. आणि आता हे Hallelujah. जे आहे एक नवीन मनुष्य आहे येशू ख्रिस्तामध्ये. God's elect, holy and His beloved. आणि परमेश्वराचा निवडलेला पवित्र आणि प्रिय आहे. So people don't believe, those who don't believe or those who are not God's elect,
not holy, and not beloved, they are the ones that come against me. So I understand, no problem. आणि जे परमेश्वराचे निवडलेले नाही आहे, जे परमेश्वराचे प्रिय नाही आहे, जे पवित्र नाही आहे, ते माझ्या विरोधात येत असतात. मग हे ठीक आहे, हे मला समजून येतं. Hallelujah, no problem. हालेलुया, काही हरकत नाही. I'm safe in Jesus Christ. आणि येशू ख्रिस्तामध्ये मी सुरक्षित आहे. I'm at perfect peace. आणि मी असं योग्य शांततामध्ये आहे. How many of you want to be at perfect peace? आणि किती लोकांना योग्य असं शांतीमध्ये राहायचं आहे? That's the key. आणि ते चावी आहे. Hallelujah. Hallelujah. Put on tender mercy, kindness, humility, meekness, long suffering, bearing with one another, forgiving one another. तसेच करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता आणि धीर हे परिधान करा. And if anyone has a complaint against another, even as Christ forgave you, so you also must do. एकामेकाचे सहन करा. जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी एकामेकाविरोधात तक्रार असेल तर एकामेकांना क्षमा करा. So those who have not believed that Jesus has forgiven them all their sins are not able to forgive others their sins. आणि जे कोणी असं विश्वास करत नाही की येशू ख्रिस्तानी आमचे सर्व पाप क्षमा केलेले आहे, तर ते सुद्धा दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. You know, forgiving is one thing and putting yourself in a position of getting more is another thing. आणि एखाद्याला माफ करणं हे दुसरी गोष्ट आहे, पण त्या स्थानामध्ये टाकणं ते एक दुसरी गोष्ट आहे. You know, I mean to say, you got to forgive others those who do wrong to you. आणि मी म्हणत आहे की जे कोणी तुमच्यावर वाईट केलेलं आहे त्यांना माफ करून टाका. But you should not stand before a bull and say, come buck me. मग असं नाही झालं पाहिजे की तुम्ही एखादं बैलाच्या समोर उभं राहून तुम्ही म्हणत आहात की येऊन मला मार. Right? नाही का? Take yourself away from front of it. आणि त्या बैलापासून तुम्ही वेगळे व्हा, तुम्ही स्वतःला बाजू करा. Right? Praise बरोबर God. नाही का? Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You know, if someone is mad, you don't throw stones at him if he throws stones at you. आणि एखादा व्यक्ती जर वेडा असेल, तो तुमच्याकडे दगड मारत असेल, तर तुम्ही परत ते दगड उचलून त्याला मारत नसता. You pray for him that he would be delivered in Jesus' आणि name. तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा, याच्यासाठी की त्याच्या सुटका व्हावं. Hallelujah. हालेलुया. Praise God. Look at verse 14. तर 14 वचन आपण बघूया. But above all these put on love, which is the bond of perfection, and let the peace of God rule your hearts, to which also you were called in one body, to be thankful. या सर्वावर प्रीतीचं वस्त्र परिधान करा, जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. आणि ख्रिस्ताची शांती जीवनासाठी तुम्ही जे काही एक देहातील लोक त्या तुम्हाला बोलवलेले होते ते तुमच्या अंतःकरणाच्या राज्यात करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा. Hallelujah. You know, if you truly love someone, you will not look for opportunities to hurt them. आणि एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही खरंच प्रेम करत असाल तर त्याला दुःख पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न कधीच करणार नाही. And there is no other way to keep you in perfect peace but love. आणि फक्त तुम्हाला जर शांततेमध्ये राहायचं जर असेल तर फक्त प्रेमच आहे जे तुम्हाला ते शांततेमध्ये ठेवू शकतो. Hallelujah. Hallelujah. When you love people, you will be at peace. आणि जेवेळेस तुम्ही मनुष्यांवरती प्रेम करत असतात त्यावेळेस तुम्ही शांततेमध्ये असता. No matter what they have done to you, but if you truly love them, you will still maintain your peace. आणि त्यांनी किती जरी तुमच्या बरोबर वाईट केलं असेल, जर तुम्ही प्रेमामध्ये चालत असाल तर तुम्ही शांतीमध्ये राहाल. Right? नाही का? You know, some people you love and you want to change them, you need to give them one under the ears. आणि काय तुमची अशी इच्छा असते, काही लोक तुमच्यासाठी बदलून जावं म्हणून तुम्हाला असं कधी कधी वाटतं की तुम्ही त्यांच्या कानाखाली दिलं पाहिजे. Isn't it? नाही का? It's like, you know, you have Tommy barking at you all the time. हे असं आहे की जे टॉमी आहे ते नेहमी भोकत आहे. You got to give him one on the butt and say, Tommy, quiet. आणि तुम्हाला त्याला एक चापट देऊन त्याला म्हणण्याची गरज पडते की तू शांत हो. You love him, isn't it? You love your pet dog, right? तुम्ही त्याच्यावरती प्रेम करता, तुमचे जे जानवर असतात त्याच्यावरती तुम्ही प्रेम करत असता, नाही का? So you got to have a way to minister, but minister in love.
आणि तुम्हाला त्याला सुधारणूक आणण्याची गरज आहे, पण ते प्रेमामध्ये आणण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. And verse 16 and 17, and we'll close with that. वचन 16 आणि 17 आपण बघू, मग आपण समाप्त करू. Let the word of Christ dwell in you richly in all wisdom. ख्रिस्ताचे संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावं. Hallelujah. हालेलुया. The word of Christ got to be in you. आणि परमेश्वराचं जे वचन जे आहे, ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. When it says dwelling in you, it should be manifesting in you. राहावं म्हणजे ते तुमच्यामध्ये कार्य करणं आहे. Some people got so much of the word up here. आणि बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये फक्त डोक्यामध्ये वचन आहे. Lord up here, you get puffed up after sometimes. आणि भरपूर वचन असतात, फक्त ते डोकं मग फुगून जात असतं. You know, they can just narrate the scripture. You may have to turn the Bible to read the scripture. They will just narrate it. They will just, they have memorized it so much that they can just narrate it. आणि काही लोक असे आहेत की आपण वचन बोलण्याच्या अगोदर ते अगोदरच नाही का असा पाठ केलेला आहे की ते पटापटा बोलायला लागतात. But there's no walking in it. पण त्याच्यामध्ये ते चालत नाही. No. When the word of God richly dwells in us in all wisdom, we walk in the word. आणि जे वेळेस वचन जे आहे ते आमच्यामध्ये राहत असतो, तर आपण त्याच्या अनुसार वागत पण असतो, चालत पण असतो. You got to walk according to the word, not according to the world. आणि तुम्हाला वचनानुसार चालण्याची गरज आहे, जगानुसार नाही. You know, there is a saying, Pastor, अगर इस दुनिया में रहना तो दुनिया के अनुसार चलना. काही लोक असं म्हणतील की या जगामध्ये राहायचं आहे तर मग जगानुसार चालावं लागतं पाळत. Pastor, if we have to live in this world, then we got to live according to this world. या जगामध्ये राहायचं म्हटल्यावर जगासारखं चालावं लागतो. You know what? This world belongs to me. The world should live according to me. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे जग जे आहे ते माझ्यासाठी आहे, तर माझ्या अनुसार चाललं पाहिजे. This world belongs to my God. This world should live according to my God. आणि हे जे जग आहे ते माझं परमेश्वराचं आहे, म्हणून परमेश्वराचा अनुसार चाललं पाहिजे. God runs the world, not the world runs God. आणि परमेश्वर जे आहे हे जगाला चालवत असतो, हे जग परमेश्वराला चालवत नाही. So we don't have to compromise on our faith. आणि म्हणून आपल्या विश्वासावरती आपल्याला तडजोड करण्याची गरज नाहीये. Hallelujah. Hallelujah. If someone has to compromise, the devil has to submit to us in Jesus' name. आणि जर एखाद्याला तडजोड करायचं आहे ते म्हणजे सैतानाला ते आमच्या ताब्यामध्ये येण्याची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. So listen to verse 16 and make this your practice, my friends. आणि वचन 16 हे जे आहे ते ऐका आणि त्याला तुम्ही मनन करून त्यांच्या जीवनावरती लागू करा. Let the word of Christ dwell in you richly in all wisdom, teaching and admonishing one another in psalms, in hymns and spiritual songs, in singing with grace in your heart to the Lord. ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावे. एकमेकांना महान असाच शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्र व गीते गा आणि आध्यात्मिक गीतेने गाऊन उपास्तुतीसह आपल्या अंतकरणाला देवाला गीते गा. I want to tell you, there is no entertainment in this world that can entertain you more better than this can. आणि असं कुठलंही मनोरंजन जे आहे या जगामध्ये नाहीये जे तुम्हाला ह्याच्याप्रमाणे मनोरंजित करेल. You start meditating upon the word, singing hymns, singing psalms. I tell you, you'll be lifted up in the spirit. आणि तुम्ही वचनामध्ये मनन करत राहा, स्तुती आराधना करत राहा आणि मग तुम्ही आत्म्यामध्ये उचलण्यात याल. Hallelujah. हालेलुया. This is the greatest entertainment. आणि हे म्हणजे एक मोठा असं मनोरंजन आहे. Hallelujah. हालेलुया. Your mind will not be filled with earthly things but with heavenly things. आणि तुमचं जे मन जे आहे ते जगी गोष्टींनी भरलेलं नसणार आहे, पण आत्मिक गोष्टींनी भरून जाईल. And then you will not live like worldly people, a miserable life, but you will live like God in this world, glorious. मग या जगाच्या लोकांसारखे तुम्ही गोंधळलेलं जीवन जगणार नाही, पण परमेश्वराच्या महिमामध्ये जीवन जगा. And whatever you do in words or deeds, do all in the name of the Lord Jesus. आणि प्रत्येक गोष्टी जे तुम्ही बोलता किंवा करतात ते प्रभू येशूच्या नावात करावे. Giving thanks to the God the Father through him. यामुळे तुम्ही देव पित्याच्या त्याच्याद्वारे आभार माना. Amen. आमेन. Set your mind right.
आणि तुमचं मनाची स्थिती जी आहे ते योग्य ठेवा. Set your mind on heavenly things because there is your possession. आणि तुमचं जे मनाचे जे विचार आहे ते आत्मिक स्तरावरती केंद्रित करून ठेवा. Look unto the Holy Ghost. Look unto the Father. Father, I am here living on the earth. What am I to do according to your will? आणि पूर्ण तुमचं जे लक्ष आहे ते पवित्र आत्मावरती आणि पित्यावरती लावा. पिता, मी या जगामध्ये राहत आहे, पण तुझ्या इच्छानुसार मी काय केलं पाहिजे. Look for the instruction from above and not from the earth. आणि जे काही जे उत्तर आहे ते वरतून तुम्ही पहा आणि त्याचा शोध घ्या, पण ह्या जगामधून नाही. Set your mind on heavenly things. आणि तुमचं जे पूर्ण लक्ष जे केंद्रित आहे ते स्वर्गीय गोष्टींवरती करा. Renew your mind with the word of God. आणि वचनाच्या अनुसार तुमचं मनाची नवीनीकरण करा. Walk in peace and mercy. आणि परमेश्वराचा अनुग्रह आणि शांततेमध्ये चाला. Walk in forgiveness and you shall have perfect peace. आणि दुसऱ्यांना क्षमा करून त्या क्षमामध्ये चाला, म्हणजे तुमच्यामध्ये शांती No असेल. matter what people say or do, dig into the word. आणि लोक तुमच्याबद्दल काय बोलत असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका, पण वचनामध्ये मनन करा. Sing songs and hum hymns unto the Lord. आणि स्तुती आणि स्तोत्र जे आहे ते परमेश्वरासाठी गा. And let God deal with the things that your flesh wants to deal with. आणि परमेश्वराला ताबा घेऊ द्या जे काय तुमच्या शरीराला करण्याची गरज आहे. And I want to tell you, your life is going to be different. आणि मला म्हणू द्या, तुमचं जे जीवन आहे ते वेगळं असणार आहे. Because you are born again differently from this world. कारण की तुमचं जे नवीन जन्म आहे ते वेगळं झालेलं आहे जगापासून. Can you now commit your ways unto the Lord? आणि आता तुमचं जे जीवन आहे ते तुम्ही परमेश्वराच्या हाती देऊ शकता का? Did you find your mind was not in the right place? Are you going to place it in the right place now? आणि तुम्हाला असं वाटतंय का की तुमची मनस्थिती बरोबर नव्हती, पण आता तुम्हाला योग्य रीतीने ते मनस्थिती टाकायचं आहे. Yes, you need not go to the asylum. You got to get into the Word of God. आणि तुम्हाला कुठलंही दवाखान्यात जाण्याची गरज नाहीये, पण तुम्हाला परमेश्वराच्या वचनाची गरज आहे. If you are not being living according to the Word of God, you are living a life of hypocrisy. आणि जर तुम्ही वचनानुसार तुमचं जीवन जगत नसाल तर तुम्ही एक ढोंगीसारखं जगत आहात. You are just being someone else and not yourself. आणि तुम्ही दुसरं कुणी असणे तसं वागत आहात, पण तुम्ही स्वतः नाही. If you are living in sin, if you are practicing sin, जर तुम्ही पापामध्ये वागत आहात आणि जर तुम्ही पापामध्ये चालत असाल, that's not your nature, that's not your character. ते तुमचा स्वभाव नाहीये. Your character is the character of Jesus. आणि तुमचं जे स्वभाव आहे ते येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे. You are His elect. आणि तुम्ही परमेश्वराचे निवडलेले आहात. You are holy and you are His beloved. आणि तुम्ही पवित्र आहात आणि तुम्ही परमेश्वराचे प्रिय आहात. You are like God is. आणि जसं परमेश्वर आहे तसं तुम्ही आहात. And your life is hidden in Him. आणि तुमचं जे जीवन आहे ते त्याच्यामध्ये लपलेलं आहे परमेश्वरामध्ये. You are a new creation. आणि तुमचं नवीन, आता तुम्ही नवीन सृष्टी आहात. And you got a new heavenly lifestyle. आणि आता तुमचं जे स्वभाव आहे ते स्वर्गीय स्वभाव आहे. You got the character of God Himself. आणि परमेश्वराचं स्वतःचं चरित्र तुमच्यामध्ये आहे. And therefore live it out. आणि म्हणून तसं जगा. The grace of God is available for you. आणि परमेश्वराचं जे अनुग्रह जे आहे ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. The power of God that raised Jesus Christ from the dead is at work in you. आणि येशू ख्रिस्ताला जे मरणातून पुनरुत्थित आणलेलं आहे ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. You got to submit your thoughts and your flesh unto God. आणि तुमचं जे काही विचार आहे तर तुम्हाला परमेश्वराचं स्वाधीन करण्याची गरज आहे. Let your spirit rule upon your mind and your flesh. आणि असं होऊ द्या की तुमचं जे आत्मा आहे ते तुमच्या मना आणि तुमच्या शरीरावरती ताबा घेऊ द्या. And whatever you do or say, do it unto the glory of the Lord. आणि तुम्ही जे काय बोलाल आणि जे काही कराल ते परमेश्वराच्या महिमासाठी असू द्या. Let pride and ego have no place in your life. आणि होऊ द्या की तुमच्या जीवनामध्ये ते गर्वाला कुठलंही स्थान देऊ नका. Let there be no covetousness, no anger, no wrath. आणि कुठलाही राग द्वेष हे तुमच्यामध्ये नसू द्या. No jealousy. द्वेष नसू द्या. No unforgiveness. आणि जे
न क्षमा करणं हे नसू द्या. Are you going to let go so that the peace of God would pass every understanding and fill your mind today? आणि जे काय आहे त्याला जाऊ द्या आणि क्षमा करा याच्यासाठी की परमेश्वराचं जे शांती आहे तुमच्यामध्ये येण्यासाठी. Can you say before the Lord, yes, I was wrong, but now I'm going to set my life right? आणि आता तुम्ही म्हणू शकता का की हो परमेश्वर मी चुकलो होतो पण आता मला योग्य चालायचं आहे. Father, I thank you for your grace and it's possible for me. धन्यवाद पिता तुझ्या अनुग्रहासाठी आता माझ्यासाठी उपलब्ध आहे. Thank you, Lord, I know and I can from this moment onwards. आणि धन्यवाद पिता मला हे माहिती आहे आणि आता या क्षणापासून मी हे स्वीकारत आहे. Thank you, Father, I can do it according to my new creature in Christ Jesus. हा परमेश्वर मी करू शकतो माझं जे नवीन स्वभाव आहे त्याच्यानुसार. I thank you, Lord, for your grace. Thank you for the blood and thank you for the name of Jesus. आणि धन्यवाद पिता तुझं जे अनुग्रह आहे आणि येशू ख्रिस्तासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तासाठी. I am who you say and I am what the Bible declares. आणि मी तेच आहे जे तू म्हणत आहे आणि जे वचनामध्ये लिहिलेलं आहे. I thank you, Father, that I am a new creature आणि धन्यवाद पिता मी एक नवीन सृष्टी आहे म्हणून in Christ येशू Jesus. ख्रिस्तामध्ये. Amen and amen. Hallelujah. If there is anyone under the sound of my voice आणि आता कुणी जर असेल माझ्या आवाजाखाली and you have not received Jesus as your Lord and Savior, आणि आतापर्यंत तुम्ही जर येशू ख्रिस्ताला तुमचं परमेश्वर म्हणून स्वीकारलं नसेल I want to tell you, you are heading to the wrong place. आणि मी म्हणत आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने चालत आहात You would end up into hell. आणि तुम्ही नरकामध्ये मग तुमचं शेवट होईल. And that's not God's purpose for you. आणि ते परमेश्वराची योजना तुमच्यासाठी नाहीये. He loves you and He says, you are mine. परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो आणि तो म्हणतो की तुम्ही माझे आहात. I did not create that place for you. It's for the devil. आणि ते जे जागा आहे ते मी तुमच्यासाठी निर्माण केलेलं नाहीये ते सैतानासाठी I आहे. want you to be with me in heaven. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या बरोबर स्वर्गामध्ये राहावं. I want you to receive my love today. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझं प्रेम स्वीकारा असं परमेश्वर म्हणत I want आहे. you to believe in my son today माझी इच्छा आहे की तू माझ्या मध्ये विश्वास कर माझे पुत्र and be saved so that you would be with me, says the Lord. आणि तुझं तारण व्हावं आणि तू माझ्या बरोबर राहावं असं परमेश्वर म्हणत आहे. Is there anyone who would like to answer to the call of your Father in heaven? आणि असं कोणी आहे का की तुमच्या पिताचं जे आवाज आहे त्याला तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचं आहे. If you say, yes, Lord, it's me. आणि जर तुम्ही म्हणाल हो पिता मी आहे, Father, I want to know you. हा पिता मला तुला जाणून घ्यायचं आहे, I want to be with you. मला तुझ्या बरोबर राहायचं आहे I want to be the one that you want me to be. आणि मला तेच बनायचं आहे जे तुझी इच्छा आहे की मी बनावं. Then I call you to repentance. मग मी तुम्हाला बोलवत आहे की पश्चाताप करा. Would you believe today मग तुम्ही आज विश्वास कराल का that Jesus Christ is the Son of God? आणि येशू ख्रिस्त जे आहे ते परमेश्वराचा पुत्र आहे. Would you believe that He has paid for your sins? आणि तुम्ही विश्वास करता का की तुमच्या पापाचं जे वेतन त्यांनी अगोदरच दिलेलं He आहे, died in your place ते तुमच्या जागेवरती त्यांनी मरण so पावलं that you may not die in the fires of hell, याच्यासाठी की तुम्ही मरण नाही पावा म्हणून ते अग्नीमध्ये, but be with God in heaven. याच्यासाठी की तुम्ही ते स्वर्गीय स्थानामध्ये असावं. If it's you आणि जर ते तुम्ही असाल and you say, yes, Lord, I believe आणि जर तुम्ही म्हणत असाल हो परमेश्वर मी विश्वास करत आहे that Jesus Christ is your Son, आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आहे who paid for all my sins, आणि त्यांनी सर्व माझ्या पापांचं वेतन दिलेलं आहे, then you would pray this prayer with me. मग तुम्ही माझ्या मागे हे प्रार्थना म्हणू शकता. Father, I believe पिता मी विश्वास करत आहे that Jesus Christ is your Son आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आहे and He is the one and only Savior of the world. आणि तो फक्त एकच जो आहे तारणारा आहे हे जगाचा. I believe मी विश्वास करतो there is no other God but one God. आणि दुसरा कुठलाही असं परमेश्वर नाहीये, फक्त एकच परमेश्वर आहे. And Father, you alone are the true and living God. आणि तू फक्त तूच परमेश्वर एक आणि एक जिवंत परमेश्वर आहे. Thank you for the sacrifice of Jesus. धन्यवाद येशू ख्रिस्ताचा जे त्याग आहे त्याच्यासाठी. I believe His blood has washed away my आणि sins. मी विश्वास करतो की त्याचं जे रक्त आहे माझे सर्व पाप धुवून टाकलेलं आहे. Thank you, Father,
धन्यवाद पिता, You have chosen me. तू मला निवडलेला आहे You have declared me holy आणि तू मला पवित्र असं ठरवलेलं आहे and called me your beloved. आणि मला तुझं प्रिय असं बोलवलंय. Thank you, Dad. धन्यवाद पिता, I am yours मी तुझा आहे and yours alone. आणि फक्त तुझंच आहे. No idols, कुठलंही मूर्तीपूजा नाही, no other God in my life, कुठलाही दुसरा परमेश्वर माझ्या जीवनात but नाही, only you, my Father. फक्त तूच माझा पिता. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Amen. Amen. God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.